नमस्कार. वैष्णव विजन प्रस्तुत विविधम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी रश्मी वारंग अगदी मनापासून स्वागत करते. आपण आतापर्यंत वैष्णव विजनच्या माध्यमातून विविधम कार्यक्रमात इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटलो आणि त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांच्या क्षेत्राबद्दल जाणून घेतलं. पण सध्याचा हा सगळा जो एकूण काळ आहे, या काळामध्ये थोडंसं आपल्याला आपल्या स्वतःबद्दल जाणून घेणं किंवा आपण सध्या ज्या सगळ्या एकूण परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीत अधिक चांगलं कसं आपल्याला राहता येईल, आपलं मानसिक स्वास्थ्य कसं छान ठेवता येईल, हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला घडलेल्या काही घडामोडी, त्या घडामोडींना समोर ठेवून आपल्या मानसिक स्वास्थ्याचा अधिक चांगल्या पद्धतीने विचार करण्यासाठी आणि एक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी वैष्णव विजन विविधम कार्यक्रमाच्या अंतर्गत आज एक असा विषय घेऊन आलेला आहे. विषय आहे आत्महत्या हा पर्याय नाही. अर्थातच एक घटना सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या कला विश्वालाच नाही, मला वाटतं एकूणच सगळ्या जनमानसाला ढवळून गेली. आणि या निमित्ताने मानसिक स्वास्थ्याचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर आले. तेच पैलू उलगडण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शुभांगी पारकर. मॅडम, कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं. आपण सगळेच जण या व्यक्तिमत्वाला ओळखतो. सुप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहेत त्या. एम-बी-बी-एस, डी-पी-एम, एम-डी, एम-एस-सी, पी-एच-डी त्यांची झालेली आहे. पब्लिक हेल्थ इन कॉमन मेंटल डिसऑर्डर या विषयामध्ये मानवी हक्क चळवळीतल्या अत्यंत महत्वपूर्ण असं हे नाव आहे डॉक्टर शुभांगी पारकर. त्याचप्रमाणे एक्स डीन इन्चार्ज अँड प्रोफेसर आणि एच-ओ-डी इन डिपार्टमेंट ऑफ सायकियाट्री, के-ई-एम हॉस्पिटल परळचं. त्यांनी अत्यंत मोठ्या पदावर हा कार्यभार त्यांनी केला आहे. हितगुज नावाची भारतातील पहिली मेंटल हेल्थ साठी कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करण्याचा मान हा डॉक्टर शुभांगी पारकर यांचा आहे. आणि त्यामुळे आज त्यांच्याकडनंच आपण अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. मॅडम, सगळ्यात पहिले तर आता सध्या चर्चेत असलेला विषय तो म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि त्याचप्रमाणे एकूणच मानसिक नैराश्य याबद्दल खूप बोललं जाते. तर मानसिक नैराश्य म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट आपण एक लक्षात घेऊया, की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला आवडतील किंवा आपल्याला पसंत येतील अशा घडतील असं नाहीये. शेवटी जग आहे हे. जिथे आपण आहोत तिथे अनेक प्रसंग घडत असतात, अनेक वेगवेगळ्या व्यक्ती असतात आणि अशा वेळेला बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत किंवा काही गोष्टी आपल्याकडनं हिरावून घेतल्या जातात. आपल्याकडे जे आहे ते नसतं, कधी कर्ज होतं. तर अशा क्षणामध्ये निराश वाटू शकतं माणसाला, हे खूप महत्वाचं आहे. आणि निराश वाटणं हे अशासाठी महत्वाचं आहे, की आपल्याला परिस्थितीजन्य निराशा आणि डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो, एक मानसिक आजार, याने येणारी निराशा, ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. खरं तर ज्या व्यक्ती डिप्रेशनच्या आजारातनं गेल्या आहेत, त्या याचं सुंदर विवेचन देतील. म्हणजे की याच्यामध्ये असं असतं, की परिस्थितीजन्य निराशा जी असते, जशी जशी परिस्थिती बदलते, तशी ती निराशा ही समुद्राच्या लाटांसारखी मागे वळत जाते. म्हणजे हळूहळू व्यक्तीला बरं वाटतं आणि परिस्थितीशी आपण कुठेतरी ऍडजस्ट करतो म्हणा किंवा ती परिस्थिती बदलते म्हणून म्हणा. पण जेव्हा निराशा, आणि हा एक जगातला महत्वाचा आजार आहे, की निराशा, जर आपण म्हटलं निराशेचा आजार ज्याला आपण मेजर डिप्रेशन असं म्हणतो, तो स्त्रियांमधला या शतकातला नंबर 1 आजार आहे. हे महत्वाचे आहे. आणि पहिल्या 10 आजारांमध्ये जगातल्या निराशेचा आजार हा ओळखला जातो आणि म्हणूनच तो महत्वाचा आहे. आणि आपण जेव्हा निराशेच्या आजाराकडे बघतो तेव्हा त्याच्यामध्ये जैविक सिम्पटम्स आहेत, जैविक लक्षणं आहेत आणि सायकोलॉजिकल लक्षणं आहेत. तर मुळामध्ये आपण परिस्थितीजन्य निराशा कशी असते, जशी ती वेळ जातं, काळ निघून जातो, काळाबरोबर ती निघून जाते. पण डिप्रेशनचा आजार झाला तर तो सहजासहजी निघून जात नाही. याच्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे त्याच्यातल्या जैविक गोष्टी. भूक लागत नाही, वजन कमी होतं, झोप नीट येत नाही आणि झोपेमध्ये मुळामध्ये काय होतं, की पहाटे लवकर जाग येते आणि पहाटे जाग आल्यानंतर
सर्वसाधारणपणे आपल्याला कसं वाटतं की पहाट झाली, आपले डोळे उघडले आणि आपण प्रकाशाकडे पाहिलं की आपण सगळे आनंदी होतो. पण डिप्रेशनच्या माणसांमध्ये असं होत नाही. त्यांना उठल्या उठल्या आपला दिवस कसा जाईल आणि किती वाईट वाटतंय, त्यांना अगदी मनामधनं खूप दुखावलेल्यासारखं वाटतं. कुठेही काहीही आनंद वाटत नाही आणि अशी सकाळ सुरू होते. हे महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण सायकॉलॉजिकल सिम्पटम्स पाहतो, त्याच्यामध्ये महत्वाचा सिम्पटम म्हणजे सॅडनेस ऑफ मूड, की मनाला सदैव दुःखी वाटतं. आपल्यासोबत लोक एन्जॉय करतायत, आपण पार्टीमध्ये जाऊन बसलोय, सगळे लोक पार्टीमध्ये दंगा करतायत, एन्जॉय करतायत, पण या व्यक्तींना तसं वाटत नाही. आणि याच्यातल्या 3 लक्षणं फार महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असहाय्य वाटणं, आपल्याला पुढे काही आशा वाटत नाही, असं वाटत नाही की आपली ही आजची स्थिती उद्या बदलेल आणि काहीतरी चांगलं घडेल. आणि शिवाय आपल्याला असं वाटतं की आपण काही उपयोगाचे नाही, आपली काही लायकीच नाही. ही 3 महत्वाची लक्षणं आहेत, ज्याला आम्ही हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस असं म्हणतो. आणि त्यावेळेला मनाला एक वेदना असते या लोकांच्या, हे महत्वाचं आहे. आणि मध्ये मध्ये असं वाटतं, आणि हे खूप महत्वाचं आहे, की आपण या जगात नसतो तर बरं झालं असतं. असंही वाटतं की आपण नसलो असतो तर जग सुंदर राहील. म्हणजे आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय का? बऱ्याच जणांना, ज्याला आम्ही अपराधी भावना म्हणतो, गिल्ट, हे एक महत्वाचा सिम्पटम आहे डिप्रेशन मधला. आणि जेव्हा गिल्ट असतं तेव्हा ऍज अ डॉक्टर, एक सायकॅट्रिस्ट म्हणून आम्हालाही सावध राहायला लागतं. कारण गिल्ट आणि होपलेसनेस या 2 लक्षणांकडे फार लक्ष द्यायला लागतं डिप्रेशन मध्ये. कारण जेव्हा ही लक्षणं असतात तेव्हा सुईसाईड करण्याचा धोका अधिक असू शकतो. आणि त्याच्यामुळे नुसतं उदास न वाटता गिल्टी वाटतंय सदैव, की आपण काहीतरी चूक केलीये, काहीतरी चुकलंय आपल्या हातून, तेव्हा हे लक्षण महत्वाचे आहे. ओके. म्हणजे ही सगळी लक्षणं आपल्याला त्या व्यक्तीमध्ये जाणवत असतात आणि कदाचित काही वेळेला असं होतं, की ती लक्षणं जाणवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की कुठेतरी काहीतरी या व्यक्तीचं बिनसलेलं आहे. पण आता तुम्ही तर स्वतः या क्षेत्रातल्या तज्ञ आहात. पण आसपासची जी माणसं आहेत, त्यांना जरी जाणवलं, की अमुक एक आपल्या सोबतची व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये आहे, तरी सुद्धा आपल्याकडे बऱ्याचदा एक साधा उपाय असतो, की काही नाही रे, नंतर होईल सगळं नीट. हम्म. या गोष्टीसाठी आपल्याला व्यवस्थित एखाद्या वैद्यकीय उपचाराची गरज आहे. हे बऱ्याचदा लक्षात येत नाही आणि लक्षात आलं तरी सुद्धा बापरे! मग मी जर सायकियाट्रिस्टकडे गेलो तर लोकं काय म्हणतील? हा एक थोडासा ॲटिट्यूड असतो. येस. तर या सगळ्या संदर्भात डॉक्टरची मदत घेण्याकरता त्या व्यक्तीला कसं तयार करता येऊ शकतं आपल्याला? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला सिव्हिअर डिप्रेशन जाणवतं, की जे तीव्र आहे आणि या लोकांचे संपूर्ण लाईफस्टाईल बदललेली आहे, की एकेकाळी आनंद घेणारा, चेहऱ्यावरती प्रसन्नता असणारी व्यक्ती ही आज एक ती सुकलेली दिसते किंवा एक चिडलेली दिसते. आपण काहीही सांगितलं तरी त्यांचं लक्ष नसतं. लक्षात घ्या, त्यांची प्रॉडक्टिव्हिटी जी आहे, विधायकता जी आहे, ती प्रचंड कमी व्हायला लागते. तेव्हा अशा व्यक्तींबद्दल इन जनरल आपण सगळ्यांनी सावध असायला पाहिजे. आपल्या अवतीभोवती अशी व्यक्ती दिसली आपल्याला, तर आपण कळत नकळत त्या व्यक्तीला जाणवून न देता अशा व्यक्तीवरती आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर आपण जर असं केलं नाही तर आपल्या हातून वेळ निघून गेलेली असते. तर हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या व्यक्तीचे डोळे सदैव भरलेले असतात आणि त्यावेळेला लक्षात घ्या, ही व्यक्ती आपलं ऐकत नाही असं जेव्हा आपल्या मनात येतं, तेव्हा ऍक्च्युअली तो त्यांचा हट्टीपणा नसतो, तो त्यांनी मुद्दाम नाकारलेली गोष्ट नसते. त्यावेळेला त्यांची मानसिक स्थिती, ज्याला आम्ही कॉग्नायटिव्ह डिस्टॉर्शन असं म्हणतो, हे आणि हे महत्वाचं आहे. कारण डिप्रेशन मध्ये वैचारिक परिवर्तन हे खूप असतं, निगेटिव्ह असतं, ते नकारात्मक असतं. आणि त्यामुळे आपण काही करू शकू हा विश्वास नसतो आणि आपल्याला काहीतरी करून आपलं आयुष्य बदलायला पाहिजे असं ड्रीमही नसतं. म्हणजे सगळंच निगेटिव्ह असतं, नकारात्मक असतं. करून काय होणार आहे, काय फायदा आहे, ही त्या लोकांची अशी परिस्थिती असते. आणि अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे? आपण सांगायला पाहिजे की आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि तो आपल्याला जर हृदयाचं साधं छातीत दुखलं आजकाल, जराशी जरी कळ आली, तर आपण काय करतो? आपण इकडे तिकडे कुठल्याही डॉक्टरना न भेटता सरळ कार्डिओलॉजिस्टकडे भेटतो. हा, तर अशा पद्धतीचं हे जे डिप्रेशनचं दुखणं जे आहे, हे
कार्डियाक अटॅक इतकं महत्वाचं आहे. आणि आजची जी सेंचुरी आहे, ही जी सेंचुरी आहे जगातली, ही मानसिक आजारांची सेंचुरी म्हणून आपण ओळखतो. आणि याच्यामध्ये डिप्रेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या मंडळी, जेव्हा आपण डिप्रेशन बद्दल बोलतो तेव्हा आपले हार्ट प्रॉब्लेम, आपला डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा, या सगळ्या गोष्टींवर डिप्रेशनचा नकारात्मक परिणाम आहे. व्हॉट डज दॅट मीन? म्हणजे जर डिप्रेशन असेल तर माणसाचं डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणून जर आपल्याला हे जे लाईफस्टाईल डिसीज ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली विषयक जे आजार आहेत, त्यांच्या बरोबर जर डिप्रेशन असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला डिप्रेशनला हात लावला पाहिजे. तरच या व्यक्तींचं मग औषध घेणं, आपले लाईफस्टाईल चेंज करणं इथे ओढा राहील. नाहीतर या व्यक्ती डिप्रेशनमुळे काहीही करत नाही, औषधही घेत नाहीत. म्हणजे मी अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की काही होणार नाहीये, मला डायबिटीसचं औषध नको, मला ब्लड प्रेशरचं औषध नको, आणि असं झाल्यामुळे पुढे जाऊन पक्षाघात किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक अशा गोष्टी झालेल्या आहेत. आणि जेव्हा आम्ही साधारणतः अनालिसिस करतो की असं का बरं करतात, कारण आपण सगळे यचयावत माणसं या जगात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला आयुष्य सुंदर व्हावं ही एक नॅचरल नैसर्गिक अपेक्षा असते. आपल्याला सगळ्यांना आनंद घ्यायचा असतो. आता कुणाला लॉकडाऊन मध्ये बसायचं नसतं, कुणाला कोविड-19शी डोळा भिडवायचा नसतो. नन ऑफ अस वॉन्ट टू डू दॅट. ओके. पण हे सगळं आल्यानंतरही आयुष्याकडे पॉझिटिव्ह पाहायचं ही माणसाची मनोवृत्ती आहे, नॉर्मल माणसाची मनोवृत्ती आहे. आपल्याला आज कुणी छान श्रीखंड दिला तर उद्या आपण बर्फी मागतो, अशी आपली मानसिक प्रवृत्ती आहे. पण डिप्रेशन मध्ये आजचा श्रीखंडही नको, उद्याची बर्फी नको आणि काहीच नको, अशा पद्धतीची जी ऍटिट्यूड असते. आणि ती असल्यामुळे आपल्याला थोडं न रागवता, या व्यक्तींची रागवायची गरज नाही, कारण ते असं वागतात म्हणजे किती हट्टी आहेस रे तू, असं म्हणायचीही गरज नाही. आपण सरळ त्या व्यक्तींना हाताला पकडून डॉक्टरकडे घेऊन जायचं, कारण हे फार गरजेचं आहे. असं जर नाही केलं तर या व्यक्ती डिप्रेशन मध्ये मनात येणारे आत्महत्येचे विचार सुद्धा सांगत नाहीत, आणि मग आपण फसतो. आपल्याला नंतर पश्चाताप वाटतो आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणजे जेव्हा असं डिप्रेशन येतं तेव्हा थोडस लढीवाळपणे सुरुवातीला बोलायचं, थोडस दमी द्यायचा, साम दाम दंड असं करून बघायचं आपल्या माणसांना. पण अगदीच नाही तर सरळ हाताला पकडायचं आणि डॉक्टरांकडे घेऊन जायचं. हे खूप महत्वाचं आहे. निश्चितच. रश्मी, आपल्या बरोबर पद्मा आपल्या मॅडम बोलता आहेत आपल्याशी काही. आपले चित्रकार काळे सर आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे विशाखाताई सुभेदार आहेत, आशुतोष पत्की आहेत, तेही आपल्याला आज काही याच्यातून संदेश देणार आहेत. तर आपण आपले काळे सर आलेले आहेत, त्यांच्याविषयी काय? हो, आज आपल्या सोबत सुप्रसिद्ध चित्रकार सुनील काळे ते आहेतच, आणि चित्रकार म्हणून आपण खूप छान त्यांच्या चित्रांचा आस्वाद घेतलेला असेल, वेगवेगळ्या प्रदर्शनांमधनं त्यांची चित्र पाहिली असतील. पण आज आत्महत्या हा पर्याय नाही या विषयाअंतर्गत या परिसंवादात आपण सरांना आज बोलतं करणार आहोत. त्याचं कारण खूप वेगळं आहे, आणि मला असं वाटतं की मी ते काही सांगण्याऐवजी सर तुमच्याचकडनं आम्हाला तुमचा जो काही स्वतःचा वैयक्तिक अनुभव होता या संदर्भातला, तर तो जाणून घ्यायला आवडेल. जरूर जरूर. नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? हो सर. व्हेरी गुड. आता ज्या मॅडम होतो त्यांचं नाव नाही मला माहिती, पण त्यांनी जे काही आता मानसिक लक्षणं सांगितली, तर ज्यावेळी मी तो आत्महत्येचा विचार केला होता ती जवळजवळ 99.9% ती सत्य आहेत. म्हणजे काय होतं की जो आत्महत्या करणारा जो माणूस आहे त्याला अशा पद्धतीची कंडिशन येते की कुठेही जाऊ शकत नाही तो, म्हणजे त्याच्याकडून सगळीकडे अंधारच तयार झालेला असता मनामध्ये. आता मी माझं उदाहरण सांगतो की मी जे चित्रकार आहे, माझ्या बायको जे आहे स्वाती, आम्ही दोघांनी इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. आणि इंटरकास्ट मॅरेज केल्यामुळं पहिल्या दिवशी आमच्या घरचे सगळे नातेवाईक आमच्या बरोबर होते, पण नंतर त्यांना कोणालाही हा विवाह आवडलेला नव्हता. त्याच्यामुळे ते लोक आम्हाला तितकं सहकार्य कधीच करत नव्हते आणि काही करत नव्हते. त्यामुळं आमची जी लढाई होती ती दोघांचीच लढाई होती. आणि दोघंही चित्रकार असल्यामुळं चित्रकला हाच आमच्या जगण्याचा मूळ उद्देश होता किंवा त्यातला आमचा मेन सोर्सेस होते ते. आणि अशा रीतीने आम्ही झगडत मला वाटतं त्या ग्रीन टायच्या कथेमध्ये मी थोडस माझी मुंबईची पार्श्वभूमी सांगितली. परंतु ज्यावेळी पाचगणीमध्ये आलो
तर पहिल्यांदा ज्यावेळी मी आर्ट गॅलरी केली, माझ्याकडचे सगळे जहांगीरचे पैसे वापरले होते, ती जागा गेली, त्या मालकानं मला फसवलं, माझी सगळी चित्रकला उतरून दुसऱ्या जागेवरती न्यायला लागली. दुसऱ्या जागेवरती गेलो, त्यांनी तिथं ते प्रॉब्लेम्स तयार केले, दुसरं इंटिरियर केलं होतं, तिथं लाईट बीट सगळं आर्ट गॅलरीसाठी लागणार ते सगळं वाया गेलं. मॅप्रो गार्डन म्हणून तिथं जी संस्था आहे, त्या संस्थेत त्यांनी मला सांगितलं की तू काही दिवस गॅलरी तिथं ओपन कर आणि तिथं तुला छान प्रदर्शन मिळेल. आणि तिथं ज्यावेळी ती माझी चित्र त्यांनी सांगितलं की तू सुरू कर, मी केली सुरू. आणि अचानक ज्यावेळी पाऊस प्रचंड एकदम पडाला आणि जवळजवळ प्रत्येक जागेवरती 5-5, 8-8 तास जाऊन बसलेली काढलेली चित्र सगळी ज्यावेळी पाण्यात धुतली गेली आणि मी एकदम निराश झालो. मी तिथं त्या जागेवर पोहोचलो पाऊस संपल्यानंतर, कारण मी त्या ठिकाणी नव्हतो. तर त्यावेळी माझी सगळी चित्र सगळी कागदाला चिकटून बसलेली होती आणि माझे सगळे रंग सगळे ओघळलेले होते आणि मला इतकं धाय मोकलून रडलो की ज्या चित्रांसाठी मी 5-5, 6-6, 8-8 तास ऑर्थर सीट पॉइंट, केटस पॉइंट किंवा जे टेबल लँड 8-8, 10-10 किलोमीटर चालत गेलेलो होतो, माझं सगळं सामान घेऊन ती सगळी जीवापाड काढलेली चित्र सगळी माझ्या समोर नष्ट झाली. पण तरी मला आशा होती की तो मालक मला काहीतरी मदत करेल. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी नवरा बायको ज्यावेळी त्याच्याकडे गेलो, त्याला आम्ही रडायला लागलो. त्याला सांगितलं की बाबा माझी अशी चित्र हे झालेली आहेत, पावसात भिजलेली आहेत, तुम्ही 40% पार्टनर आहात, तर तुम्ही श्रीमंत आहात, तर फक्त मला एवढा आधार करा की एक 2-4 महिने मला जगण्यासाठी मदत करा आणि नंतर मी परत चित्र काढेन, कारण माझ्या हातामध्ये कला आहे. परंतु तो मालक इतका क्रूर होता की त्यानं सांगितलं की तुमचे विचार चित्रकारांचे इतके मूर्खपणाचे असतात की तुम्हाला बिझनेस कळत नाही, तुम्हाला अक्कल नाहीये, यू आर नॉट गुड बिझनेसमॅन. आणि मूर्ख माणसं असतात कलाकार लोक. तर तुम्ही आत्ताच्या आता ताबडतोब इथनं चालते व्हा आणि सगळी चित्र उद्याच्या उद्या तिथं उचला, नाहीतर मी सगळी चित्र रस्त्यावरती टाकून देईन. आणि सकाळी मी ज्यावेळी तिथं 8-9 वाजता गेलो, तर त्यानं सगळी माझी चित्र सगळी त्या रस्त्यावरती सगळी तिथं मेन रस्त्यावरती रस्त्यावरती जी सकट चिकटलेली सगळ्या चित्रांचा तो लगदा जो होता, फ्रेमिंगचा काचा तुटलेल्या सगळ्या ते टाकला होता. आणि मी माझ्या थरथरत्या हातानं ज्यावेळी माझ्या मिसेस आणि मी त्यावेळी ते सगळं उचललं आणि मला इतकं रडू कोसळलं आम्हा दोघांनाही की इतकी आपण जीवापाड चित्र काढली, सगळं केलं, आर्ट गॅलरी बनवली. ह्या पाचगणी सारख्या पर्यटन केंद्रामध्ये हजारो लोक येतात. ह्या कलाचा जर विकास झाला तर हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, कलेला विकास मिळेल आणि लोकांना, टुरिस्ट लोकांना वेळ असतो हे सगळं बघण्यासाठी. लोक चित्र मोठमोठे खूप श्रीमंत लोक चित्र घेतात. माझं सगळं स्वप्नच उद्ध्वस्त झालं. मग मी माझ्या बायकोला म्हणालो की अरे ह्या गावामध्ये, आपल्या जन्मगावामध्ये जिथं पिकतं तिथं विकत नाही, तर आपण मुंबईला जाऊया, आपलं जिथं नालासोपाऱ्याला घर आहे तिथं नव्यानं सुरुवात करूया. आणि ज्यावेळी मी मुंबईला गेलो त्याच दिवशी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेल्यानंतर मला सांगितलं की अरे तुम्हाला जहांगीर आर्ट गॅलरी मिळालेली आहे, पण तुम्ही पैसे भरलेले नाहीये. तुम्हाला पैसे भरले तर तुम्हाला हे मिळतील, तुम्हाला गॅलरी मिळेल. आणि तुम्हाला परत एक आशा तयार निर्माण झाली. आणि म्हणून मी सांगितलं मिसेसला की माझी मुलगी आणि तू तिथं घरी जा नाला. मी जहांगीर आर्ट गॅलरीतून डायरेक्ट पाचगणीला जातो रात्री प्रवास करून आणि माझे पैसे घेऊन येतो आणि त्याच्यानंतर मी ताबडतोब तुम्हाला उद्या सकाळी आपण पैसे भरूया, म्हणजे मला चित्र काढायला काहीतरी एक आधार मिळेल. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझं प्रदर्शन लागेल, एक वर्षाची मुदत असते त्याच्यामध्ये, मी परत चित्र काढेन. आणि त्या दिवशी मी तिथं पोहोचलो, रात्री एका मित्राकडे झोपलो पुण्यामध्ये. सकाळी 10 वाजता गेलो तर माझ्या घरी फोन आला की तुम्ही ताबडतोब निघा, तुमची मुलगी एक्सपायर्ड झालेली आहे. अरे मी हो. म्हणालो अरे काल तर मुलगी मी बोललो, तिच्याशी गेलो, तिच्याशी जहांगीर आर्ट गॅलरीतून मी तिला घरी पाठवलेली, माझी पत्नी तिला घेऊन गेली आणि त्या बाईनं सांगितलं की तुमची मुलगी मेली आहे, ताबडतोब या तुम्ही. मला इतका जीवाच्या संतापानं मला इतकं झालं, मी त्या बँकेत पण गेलो नाही, ते पैसे घेतले नाहीत आणि मी परत रिटर्न निघालो. आणि तुम्हाला सांगतो तो प्रवास माझा इतका दुःखदायक होता, कारण त्या काळात मोबाईल नव्हते, त्यावेळी एसटीनं प्रवास करायला लागायचा. मी रात्रभर तो प्रवास करून आलो आणि त्या रात्री माझ्या मुलीचं पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेलं ते येवलं प्रेत ज्यावेळी मी बघितलं आणि माझी मिसेस त्या प्रेताभोवती एकटी धाय मोकळून रडत होती. आणि मी तिला इतका पश्चाताप झाला की त्या मुलीला थोडासा ताप आला म्हणून तिने डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि ती मुलगी क्षणार्धात एक्सपायर्ड झाली तिच्या हातामध्येच, आई म्हणून जोरात ओरडत. आणि डॉक्टरांनी तिला एका खोलीमध्ये कोंडलं, त्या मुलीला आणखी 7-8 इंजेक्शन दिली, दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं आणि डायरेक्ट तिची जी बॉडी होती, डेड बॉडी, ती डायरेक्ट एका पोस्टमॉर्टमला पाठवली. त्याचा रिपोर्ट मॅडम सांगायला मला फार दुःखद वाटतं की आजही तक मला अजूनही त्याचा रिपोर्ट मला शेवट मिळाला नाही. आणि त्या रात्री मग आता मुलीचा अंत्यसंस्कार करायचे होते, दहन करायचं होतं. आता ते दहन करण्यासाठी ज्यावेळी सुरू केलं त्या दिवशी इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनच्या काळामध्ये अशी परिस्थिती आली की कोणीही तिथं मला मदतीला नाहीये. कोणी माणसाला सांगितलं की मला तिथं ते खड्डा करायचा आहे, तर त्याला मुलीला मला हे करायचंय,
कोणी यायला तयार नाही. आणि तिथं त्यावेळी उदयन महाराज भोसले यांनी एका सातारच्या माणसाला मारलेलं होतं तलवारीनं. आणि सगळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली उसळलेल्या होत्या. खूप भयानक स्थिती होती. आणि अशा परिस्थितीत मी काय करू? तर शेवटी मी गेलो त्या स्मशानभूमीमध्ये. माझ्या आयुष्यामध्ये मी एक फावडं घेतलं, एक टिकाव घेतला आणि माझ्या मुलीचा खड्डा मी रात्रभर काढत बसलो. आणि सकाळी मग माझ्या मित्रांना बोलवलं आणि त्या मुलीचं प्रेत मी त्याच्यामध्ये टाकलं. आणि माझ्या आयुष्यातली मुंबईमध्ये जे काही करिअर करायचं होतं तीही अशा संपुष्टात आली. आणि मग त्यानंतर जो स्ट्रगल झाला 6 महिने, अक्षरशः दाढी वाढली. मी पोलिसांकडे जायचो, पोलीस मला प्रतिसाद द्यायचे नाहीत, की का मुलगी गेली, कशामुळे गेली, काहीतरी काय हे करा. एका मंत्र्याची, राम नाईक त्यावेळी मंत्री होते, रेल्वे मंत्री, एका उद्घाटन होतं. अक्षरशः मी त्या ह्याच्यात गेलो आणि उडवून लावलं ते कार्यक्रम. तर पोलिसांनी सांगितलं की ह्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मुलगी गेल्यामुळं, तर ह्याला ताबडतोब पकडा आणि बाजूला टाकून द्या तिकडं. मी सगळ्यांना भेटलो, अगदी तुमच्या पोलीस स्टेशन, नंतर तिथले जे महामंत्री होते सगळे पोलीस आले, काय म्हणतात त्याला, SP वगैरे, सेनगुप्ता का काहीतरी नाव होतं त्यांचं, सगळीकडे गेलो. पत्रकारांना भेटलो. दुर्दैवानं मला कुठेही काही मला मिळालं नाही. आणि इतक्या निराशेने आम्ही दोघ जण त्या घरातच राहू शकत नव्हतो आम्ही, कारण त्या घराच्या बरोबर. समोरच डॉक्टरचं ते दिसत होतं. मग आम्ही शेवटी परत आलो पाचगणीला. तर पाचगणीला आलो तर करणार काय, त्यावेळी पावसाळ्याचा सीझन होता. आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये जून, जुलै, ऑगस्ट मध्ये पाचगणीत कुठलंही काम नाही, जेवायला पैसे नाहीत, राहायला घर नाही. आणि त्याच वेळी एका माझ्या चुलत भावानं माझं तिकडचं जे राहतं जे घर होतं ते घरातलं सगळं सामान बिमान कॅचअप केलं आणि तेही काढून घेतलं. म्हणजे राहायला घर नाही. सगळ्या बाजूने हे तुमची कोंडी झाली, कोंडी अक्षरशः झाली. सगळ्या बाजूने. आणि मग मग माझ्या मिसेसशी मी बोललो की अरे काय जीवन आहे बाबा, हे असं सगळं, हे मुलगी गेली, पैसे गेले, आर्ट गॅलरी गेली, जागा गेली. आता जगायचं म्हणजे चित्र काढायला पाहिजे, चित्र काढायचं म्हणजेच पहिलं जगायला पाहिजे, आणि जगायचं म्हणजे पैसे पाहिजेत पहिल्यांदा कुठं. आणि एवढा मी श्रीमंत पहिला चित्रकार होतो, माझ्याकडं 4 व्हीलर गाडी होती अम्बॅसिडर सारखी. आणि मग आता माझ्याकडे काहीच नाही आणि मी कसं लोकांना पैसे मागणार. आणि मग शेवटी मग त्यामुळे म्हणताप्रमाणे मी आत्महत्येचा त्यावेळी तो विचार माझ्या मनामध्ये आला. आणि मग मी त्यावेळी जायच्या अगोदर का माहिती नाही, पण त्या जॉन चेसन जो पाचगणीचा जो आहे, ज्यानं ती पाचगणी शोधून काढली, त्याची पाचगणीकरांनी तशीच अवस्था केली असं मला वाटलं. आणि त्याच्या समाधीशी जाऊन जरा आपण थोडस बोललं, कारण ती माझ्या जवळ होती, तर एक 15 मिनिटाच्या अंतरावरती, म्हणून मी त्या थोडासा आवाज हा. तर आणि तुमचा आवाज येतोय शेकी येतोय. येतोय शेकी आवाज माझा, थोडासा. येतोय येतोय अ, माझा आवाज येतोय. हो, आता निश्चितच. येतोय. आणि आणि या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी मला वाटतं सरांकडनं आपल्याला कळलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रकारातनं सर बाहेर कसे आले, मला वाटतं थोड्याच वेळात आपण बरोबर. ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आणखीन काही व्यक्तिमत्व आहेत. आज या घटनेबद्दल जाणून घेतल्यानंतर मला असं वाटतं की आपण माझा आवाज हो, येतो आवाज आहे? जातोय. हा, आता आलाय. आता आलाय. हां. मला असं वाटतं की आपण आता म्हणजे सरांची ही पार्श्वभूमी जाणून घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती मात कशी केली आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपल्या सोबतच कार्यक्रमात अनेक इतरही मंडळी आहेत की ज्यांचे अनुभव आपल्याला जाणून घ्यायचे. तर टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येकाकडे थोडंसं येणार आहोत. तर आज आपल्यासोबत विशाखा सुभेदार, सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर त्याही आपल्यासोबत आहेत. विशाखा, नमस्कार. खूप बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण अशा प्रकारे. तर एकूणच आजचा आपला हा जो विषय आहे, आत्महत्या हा पर्याय नाही, तो घेतला आपण कारण कलाविश्वाला ढवळून काढणारी एक घटना सुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने आपल्या समोर आली. तू स्वतः एक कलाकार आहेस आणि कलाविश्वातल्या मंडळींना सध्या जाणवणारी एक अस्थिरता कदाचित तूही अनुभवत असशील. तर या निमित्ताने तुझ्या मनात आलेले विचार किंवा या सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघतेस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच रश्मी, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सुनील सर, नमस्कार ताई. सगळ्यांना माझा प्रणाम. विषय फारच गंभीर आहे. महत्वाचा आहे. गंभीर असला तरी सुद्धा फार महत्वाचा आहे. याच्यावर बोललं गेलं पाहिजे. हल्ली काय होतं, आपण मला सातत्याने असं जाणवतं की हल्लीची तरुण पिढी फार मोबाईल आणि भावनिक पासून थोडीशी रुक्ष अशी झालेली आहे. संवाद कमी झालेला आहे, वाचन कमी झालेलं आहे, फक्त बघणं वाढलं आहे. त्याच्यामुळे ना कान बंद झालेत आणि व्यक्त होणं बंद झालंय असं मला सातत्याने जाणवतं. त्यामुळे खूपदा असं वाटतं की याच्यावर काहीतरी करायला हवं. तर मी
असं माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी सांगते की व्यक्त व्हा, बोलत राहा आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल. तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दल तुम्ही आई वडिलांशी, बहीण भावांशी, मावशी, काका, आई सगळ्यांबद्दल बोलत राहा. मी कलाकार म्हणून खरंच एक फार वाईट परिस्थिती आली आहे सगळ्यांवर. फिनान्शियल क्रायसिस तर प्रत्येकावरच येणार आहे, कारण 3 महिने काम बंद आहे. आणि त्यात कलाकार असे आहेत की प्रचंड भावनिक असतात. सर मगाशी म्हणाले तसं की कलाकार थोडेसे कोणीतरी सांगितलं की कलाकार वेडे असतात, तर खरंच कलाकार वेडे असतात. म्हणजे मी जेव्हा कार्यदुरावा करत होते तेव्हा त्यातली नंदिनी होती. ती नंदिनी जे कॅरेक्टर होतं ते असं एकलकोंड होतं आणि आई तिची बिचारीची आई आजारी असते आणि ते कॅरेक्टर मी वर्षभर वाहिलंय स्वतःच्या मनात. त्याच्यामुळे ना मी बॅक ऑफ द माइंड कुठेतरी मी शूटिंगच्या निमित्तानं कायम मालाडच्या घरी एकटीच असायचे. तर मी माझ्या मेंदूत ते कुठेतरी इतकं इंजेक्ट केलं गेलं की मी सुद्धा एकटी आहे. म्हणजे माझं ॲज अन आर्टिस्ट ते माझ्या डोक्यात इतकं बिंबवलं माझं मीच, की मी एकटी आहे आणि मी सध्या एकटीच राहतेय आणि मला कोणी विचारत नाहीये. जरी माझा नवरा होता, जरी माझा मुलगा होता, पण तरी सुद्धा एक अखंड एकटेपण होतं, जे अखंड कामात होतं आणि काम संपल्यानंतर रात्र म्हणजे नकोच ती रात्र. जगात रात्र न यावी, अंधार न यावा असं मला वाटायचं, की मी 36 तास काम करायला तयार आहे. इतकं मला वाटायचं, की झोप नको. तर मग त्या दरम्यान मी आंबट गोड शेजारी शेजारी सिरियल करत होते. त्यानंतर मी कार्यदुरावा सिरियल केली. ह्या सगळ्यातून ना मला आंबट गोड शेजारी शेजारी ना वेळच नाही मिळाला कधी स्वतःसाठी विचार करायचा. सतत काम, काम, काम आणि रात्री गेल्यावर खाण्यापिण्याचे जाम वांदे होते. कारण काय कामवाल्याला कोणी बाई नाही. स्वतःच जायचं, स्वतःच करायचं आणि मग सगळं आपणच आपलं करायचं. कपडे इस्त्र्या आपण करायच्या, जेवायला सगळं. घरात 4-4 बायका आहेत म्हणजे सासरी आणि इथं मी माझी एकटीच आहे. त्याच्यामुळे ते एकटे पण इतकं वर्ष माझ्यात कोंडलं गेलं होतं. खरं तर ह्याला कारणीभूत कोणीच नव्हतं. कारण घरातले सगळे उत्तम होते. पोरगं माझं उत्तम, माझा नवरा. एक काहीतरी बारीक खुट्ट झालं आणि त्या दिवशी मी इतकी त्रस्त झाले, की माझा वाढदिवस असतो 22 मार्चला आणि 21 मार्चची रात्र होती ती. मला अजून आठवतं आमची कलर्स मराठीची पार्टी होती. त्या पार्टीवरनं मी निघाले. आणि काय डोक्यात आलं माहिती नाही. मला भूक लागली होती प्रचंड आणि त्या दिवशी नेमकं त्या हॉटेलमधलं जेवण संपलं होतं. तर म्हटलं की काय आपलं आयुष्य आहे? साला आपल्याला भूक लागली तर जेवायला मिळत नसावं. आणि आम्ही गप्पा मारायच्या नादात जेवण-बिवण सगळं बाजूला राहायचं. नाच-बीच ह्याच्यातच वेळ गेला. त्यामुळे ते ते बुफे काउंटर होतं ते बंद झाल्यावर मी तिथे गेले. म्हटलं इथेही आपल्या नशिबात खाणं व्यवस्थित नाहीच कसं पार्टी असून सुद्धा. तर मग तितकं डोक्यात असं इंजेक्ट झालं आणि मी घरी गेले. जाता आमच्या मित्र-मैत्रिणी "अरे मला भुका लागल्यात, चला कुठेतरी जाऊया." तर "हो, हो, जाऊया, जाऊया." असं करून आम्ही निघालो आणि अचानक मला सांगितलं, की "ऐक ना, तू एकटीच दोघी-तिघी जणीच आहात मुली आणि आम्ही सगळे मुलं आहोत. तर मला असं वाटतं, की तुम्ही घरी जावं, तुम्ही न यावं पुढे." आणि मला इतकं डोक्यात गेलं, की मला भूक लागली, तुम्ही मला तिथून अर्धवट काढलत. बरं ठीक आहे, जाते मी घरी आणि मी घरी गेले. आणि मग मी मॅगी-बिगी काहीतरी करून खाऊया असं काहीतरी डोक्यात आलं आणि माझ्या पाकिटात त्या दिवशी पर्समध्ये नेमके चेक मिळाले होते मला. 3.5 लाखाचे चेक माझ्या पाकिटात होते आणि मी मॅगी शिजवत होते आणि हे खूप वेळा होत होतं. तर म्हटले एवढं आपण मरणाचं कमावतो आहोत आणि आपण काय आज आपल्याला हवं तेवढं जेवायला मिळत नाही, आपल्याला विचारायला कोणी नाही. आपल्याला अंग डोक्यावरनं दमलीस का गं? जेवलीस का गं? खाल्लीस का गं? काही दुखतंय का गं? गोळी हवी का गं? हे असं विचारायला आपल्याला कोणी नाही आपल्या जवळ जवळपास कोणी नाही. हे जे एकटेपण होतं ना, ते भयंकर होतं आणि काय ते डोक्यात इतकं भिनलं माझ्या आणि नको वाटायला लागलं एकटेपण आणि थोडासा एक फॅमिली प्रॉब्लेम होता जो सतत फसवले गेल्याची एक भावना होती एक अखंड. तो एक सतत त्रस्त द्यायचा. त्रास व्हायचा त्या सगळ्याचा. आणि मग मी निघाले रात्री गाडी काढली आणि मी निघाले आणि मी महाबळेश्वरच्या टोकावर जाऊन पोहोचले तिकडे आणि उभी राहिले गाडी घेऊन बराच वेळ. आणि जवळ-जवळ 3:30ची वेळ रात्रीची होते. मी निघाले आणि मी 4:45 वाला वगैरे तिथपर्यंत रडलेल्या अवस्थेत, त्रस्त अवस्थेत, मानसिक भंजाळलेल्या अवस्थेत मी पोहोचले. खूप दिवस साठवलेलं असतं मनातलं असं आणि मग ते कुठेतरी पटकन बस्ट आउट होतं. तर ते बस्ट आउटचं माझी कंडिशन होती ती, की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, की त्यावेळेस माझ्या डोक्यात किती प्रचंड विचार होते. माझा मुलगा 9वीत होता त्यावेळेस. नवरा अंबरनाथला होता. मी कामं चालू आहेत परंतु समाधान नाही अशा स्थितीत होते. काहीही बारीक गोष्ट मला
त्रस्त, म्हणजे कोणी आपल्याबद्दल कोण काय बोलतंय, मग त्याचं वाईट वाटायचं. मग मी 2-2 सीरियल करत होते, त्याच्यामुळे एक अखंड थोडंसं माझ्याबद्दल बोलायचं, की इथे पण काम आहे, तिथे पण काम आहे. हिचं काय बाबा, हिच्यामुळे आम्हाला सगळं ऍडजस्ट करावं लागतं वगैरे असं बोललं जायचं. ह्या सगळ्या गोष्टी ना अशा बारीक, 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 बारीक इतक्या डोक्यावर प्रॉब्लेम करायला लागले आणि मग मी पोहोचले महाबळेश्वरच्या टोकावर जाऊन पोहोचले. आणि हिंमत नाही झाली, पण गाडीचा हँडब्रेक सोडून द्यायची हिंमत नाही झाली. हँडब्रेक पकडून होते. खूप वेळ विचार केला, काय करायचं, काय करायचं? एका पॉइंटला सोडून द्यावं म्हटलं. पण ते जे चेक होते ना माझ्या पर्स मधले, की जी आपली कमाई आहे ती निदान आपल्या मुलाबाळापर्यंत द्यावी, पोराला, नवऱ्याला द्यावी, म्हणून थांबले आणि माझ्या ड्रायव्हरला फोन केला, जो अंबरनाथला राहतो, आणि त्याला म्हटलं, की "एक काम करशील, हे चेक माझ्याकडनं घेऊन जा ना. आणि सकाळी तुला भेटते 6:30-7 ला, तेवढे चेक दादाला दे." तो म्हटला, "बरं." आणि मग मी 6:30-7 पर्यंत तिथेच थांबले. महाबळेश्वरच्या त्या टोकाशी, आणि मग परत खाली उतरून अंबरनाथकडे आले आणि त्याला चेक दिले. तर त्याला चेक दिले आणि पुन्हा जाऊन पोहोचले. आणि मग नवऱ्याने सकाळी फोन केला नेहमीप्रमाणे, तर मी काही फोन उचलला नाही बऱ्याच वेळेत. आणि माझ्या ड्रायव्हरनी नेमकं महेशला सांगितलं, नवऱ्याला, की "अरे, ताईनं चेक दिले आहेत वगैरे वगैरे." तर तो म्हटलं, "ताई इथपर्यंत आली, मग घरी का नाही आली?" म्हणून तो सातत्याने मला फोन करत राहिला. आणि मग मी काही फोन उचलला नाही म्हटल्यावर त्याने गाडी काढली आणि तो माझ्या मागे, मग माझी मैत्रिणी, मग माझे मित्र, मग पॅडी कांबळे, अंशुमन विचारे, या सगळ्यांनी फोन करून करून मला जागं केलं अक्षरशः, की "विशाखा तू काय करतेयस?" माझ्या लेकाचा फोन आला, की "मम्मा तू असशील तिथून घरी ये. आम्ही सगळे आहोत. तू काही एकटी-बिकटी नाहीयेस." आणि जे काही झालं होतं भांडण ते आमचं मिटवलं गेलं एक प्रकारे. पण मी परत फिरले. पण मला अजून आठवतं, की त्या दरम्यान कोणी मला सल्ले देत होतं पेक्षाही तू परत ये आणि आवडती गाणीच गा, आवडत्या गप्पाच मार, असं करून मला कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न केला. सो अंशू आहे त्याच्यात, माझी मैत्रीण अर्चना ठावरे म्हणून आहे. ह्या ज्या 4-5 मैत्रिणी ज्या माझ्या अखंड बरोबर असायच्या, त्यांनी मला सतत फोन करून करून जागं केलं. आणि मग मी जरा स्थिर झाले आणि मग पदावर आले. आला, भानावर आले. आणि लेकाचा फोन ह्याच्यामुळे जास्त भानावर आले, की आई परत ये. मग तिथून मी परत वाह! मागे गेले आणि नवऱ्याला भेटले. तर छानच त्यावेळी आहे. जी अवस्था असते ना, ती काही सांगू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो कलाकार ऑन ऑफ करणं फार गरजेचं असतं कलाकाराने, की भूमिकेचं बर्डन. पण ना एक राईट आणि लेफ्ट असे दोन्ही ब्रेन एकाच वेळी काम करत असतात कलाकाराचे. असं नाहीये, की एकच इमोशनल ब्रेन चालू आहे आणि लॉजिकल ब्रेन, असं नाहीये. इमोशनलला आपल्या लॉजिकलला हातभार लावत लावत काम करावं लागतं. त्यामुळे दोन्ही ब्रेन एकाच वेळी काम करतच आणि दोन्ही ब्रेन एकाच वेळेस गप्प. त्यामुळे ती जी मला सायकियाट्रिस्टने सांगितलं, की ते जो तुझ्या त्या दिवशी अखंड एकटेपण, एकटेपण, एकटेपण यामुळे ते एकदम बाहेर, ते जर आधी व्यक्त झाली असतीस तर कदाचित त्या टोकापर्यंत पोहोचली नसतीस. तू व्यक्त निश्चितच. झाली असतीस, स्वतःहून गेली असतीस, कोरडेपणा घालवला असतास, तर कदाचित या टोकापर्यंत पोहोचली नसतीस. तर आता मी अक्षरशः जे जे वाटतं मला, बाहेर कशी पडली हा महत्वाचा मुद्दा आहे. तर मला जे जे वाटतं, ज्या गोष्टी मला सलतात, की मला आवडत नाहीत, त्या मी लिहून काढते. त्या लिहून काढते आणि अक्षरशः जाळून टाकते, की ह्या आपल्यासाठी संपल्या. त्या जेव्हा जेव्हा मनात येतात, तेव्हा मी त्या लिहून काढते आणि त्या जाळून टाकते. माझ्यावर थोडासा काही-काही शब्दांचा फार इम्पॅक्ट आहे माझ्या डोक्यात. काही-काही शब्द कुणीतरी उच्चारलेले आहेत, ते फार सतत सातत्याने मला हॅमर होत असतात, की कोणीतरी मला दर्जाहीन म्हटलेलं, कोणीतरी जस्ट स्टॉप इट असं म्हटलेलं. हे 2-3 शब्द आलेत ना, की जे मला फार डिस्टर्ब करतात. की वाचले ना तरी सुद्धा मी स्वतःला तिथे नेऊन पोहोचते. तर ते हे सगळे शब्द आहेत ना, मी अक्षरशः लिहून काढते कागदावर आणि आय जस्ट जाळून टाकते ते, की नको हे बरोबर. शब्द आपल्याला. निश्चित. तो जो स्टॉप, एस-टी-ओ-पी स्टॉप आला ना थांब्यावाला, तरी मला त्रास होतो. इतकं त्या 4-5 शब्दांचा मला त्रास झाला होता. कारण ते ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले गेले होते, ते फार हॉरिबल आणि हार्श होते. त्यामुळे निश्चितच. तर आहे, त्याच्यातून बाहेर पडतेय. आता खूप शांत झाली. आता खूप व्यक्त होते मी. खूप बोलते, जे वाटतं मनाला, मनात ठेवत नाही. मैत्रिणींबरोबर रोज, नवऱ्याबरोबर रोज, पोराबरोबर अखंड संवाद ठेवलेला आहे, जो काही वर्ष मिस होता आमच्यातला. संवाद फार कमी झाला होता. तो आता फक्त चेक देणे, घेणे यापुरता न राहता त्याच्या पलीकडे शब्दांचं जग आलंय आयुष्यात. त्याच्यामुळे वाह! छान वाटतं आहे. रिलॅक्स होते आहे. एकटेपणा कमी झालाय.
वा. आणि मला वाटतं ह्या सगळ्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सायकियाट्रिस्टची किंवा ह्या सगळ्या मंडळींची खूप मदत झाली आहे. मला शुभांगी मॅडमना जाणून घ्यायला आवडेल, शुभांगी मॅडम कडून, की अशा पद्धतीचे अनेक पेशंट्स तुम्ही हाताळलेले आहेत आणि त्यांना तुम्ही सांभाळलेलं आहे. तर तुमचा असा अनुभव लक्षात राहिलेला किंवा या मंडळींना या सगळ्या नैराश्यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता? आवाज नाही येते. आवाज मॅडम मॅडम, हा. जवळजवळ 30 वर्ष आम्ही हे काम केलेलं आहे मी माझ्या करिअरमध्ये. आणि मी सुइसाइड काउन्सिलिंग क्लिनिकच चालू केलं होतं. कारण केएम मध्ये कसं असतं की हे जे पेशंट त्यांच्यानी पॉइझन घेतलेलं आहे, हँगिंग केलेलं आहे, हँगिंगचे पेशंट जर आम्हाला जिवंत मिळाले तर मी तर खूप मेहनत घेते. कारण की आयुष्यामध्ये खरंच यमाला गुदगुल्या करून हे लोक आलेले आहेत. आणि महत्वाचं आहे अशासाठी कारण आयुष्य हे दोन गोष्टींनी महत्वाचं असतं. आपल्याला आपल्या आयुष्यापासून अपेक्षा खूप असतात, आपली स्वप्न पण खूप असतात. पण या अपेक्षा आणि ही स्वप्न जेव्हा आपल्या वस्तुस्थितीशी मिळतात तेव्हा आपण सुरक्षित असतो. पण जेव्हा ही वस्तुस्थिती वेगळी असते आणि आपली स्वप्न ही वेगळ्या डोंगरावरती असतात, त्यावेळेला जी गॅप असते वस्तुस्थितीमध्ये आणि आपल्या स्वप्नांमध्ये, या गॅप मध्ये आपण जगायला लागलो की ते कठीण व्हायला लागतं. आणि लक्षात घ्या, आयुष्यामध्ये असं आहे ना की आपल्याला मरणाचे विचार येणं हे काही फार विचित्र नाहीये, ते प्रत्येकाच्या मनात येतं. आमच्या फील्डमध्ये आम्ही असंही म्हणतो ते कदाचित प्राण्यांच्या सुद्धा मनात येत असेल. आणि मरणाचा विचार येणं याच्यामध्ये भीती नाहीये. पण मरणाचा विचार आल्यानंतर म्हणजे आपल्या मनामध्ये कसं ना दोन विचार कायम येतात. एक तर नको, मला आयुष्य नको. दुसरं, मला देवाने माफ केला ना एक खून तर मी दुसऱ्याला उडवीन. हे विचार मनात येतं, हे साहजिकच आहे. कारण हे बेसिक इन्स्टिंक्ट आहे माणसाचं. एक ऍग्रेशन आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ते ऍग्रेशन कधी स्वतःवर जातं आणि कधी ते दुसऱ्यावर जातं. पण हे सगळे विचार आले की त्याला कुणीतरी आवरणार आहे आणि ते आपल्यातच आहे. हे महत्वाचं असतं. आपल्या सगळ्यांमध्ये एक कृष्णा बसलेला आहे. तो त्याची भगवद्गीता घेऊन बसलेला असतो आणि तो कधी कधी आपल्याला जागवत असतो. तेव्हा विचित्र विचार येणं, निगेटिव्ह विचार येणं हे सगळं होत असतं आयुष्यामध्ये. आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी या विचारांच्या पर्वतावर जाऊन पोचलेला आहे, आपण ऐकतोच आहोत. पण इथनं मागे येण्यासाठी जो इनर कंट्रोल राखतो आणि ज्याला आम्ही इनर फोकस ऑफ कंट्रोल म्हणतो, म्हणजे जग माझ्याशी कसंही वागलं, जसं आता विशाखाजींनी सांगितलं की मला काही शब्द हे आठवतातच, पण लक्षात घ्या की लोकांनी आपल्याशी कसं वागलं हे आपल्या हातात नाहीये. आणि हेच आम्ही सुइसाइड करणाऱ्या माणसाला सांगतो. प्रेमभंग असतो, अपेक्षाभंग असतो, स्वप्नभंग असतो. पण या सगळ्या गोष्टी आपण सुरू करतो तोपर्यंत त्या आपल्या आहेत. जेव्हा इतर आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही, हे आपल्याला पहिल्या दिवसापासून कळलेलं बरं. आणि लोकांनी कसं वागावं हे आपल्या इच्छेवर नसतं. लोक स्वतःच्या मनाप्रमाणे आपल्याशी वागत असतात. आपण आपल्याशी कसं वागावं हे महत्वाचे आहे. म्हणजे लोकांनी एक थप्पड आपल्याला मारली तर दुसरी थप्पड आपण स्वतःला मारायची नसते. सुइसाइड ही मला दुसरी थप्पड वाटते. आणि मी हे माझ्या पेशंटना अनेक वेळा समजावून सांगते की दुसऱ्याने मारल्यानंतर आपण काय करायचंय, आपण आपली मलमपट्टी करायची, आपल्या गालांना थंडगार चंदन लावायचंय आणि पुढे घेऊन जायचे. हे खूप महत्वाचे आहे. म्हणजे जग आपल्याशी कसं वागतं आणि जगाला आपण किती डोक्यावर घ्यायचं यापेक्षा एवढं सगळं झाल्यानंतर आपण स्वतःशी कसं वागतो आणि आपण स्वतःशी किती प्रेम करतो, किती हळुवारपणे वागतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि याला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे आपल्या अंतर्मनातनं येणारा जो कंट्रोल आहे तो खूप महत्वाचा आहे. जग आपल्याला चारही बाजूने खेचणार आहे. आपण छान केलं तरी जग म्हणणार अजून छान करायला पाहिजे. म्हणजे ह्युमिलिएशन करायला, इन्सल्ट करायला जग केव्हाही तयार असेल. पण आपल्या मधला आपलाच रक्षण करता जो आहे तो म्हणजे आपलं अंतर्मन. आणि ते जर आपण सांभाळू
तर ते खूप महत्वाचं आहे. आणि माझ्या पेशंटनी मला आयुष्यामध्ये हे छान अनुभव दिलेले आहेत. मी एक पुरणपोळीची कथा लिहिलेली होती, म्हणजे की एका बाईने, त्यांचं जमत नव्हतं त्यांच्या सुनेशी, आणि सून आणि सासू याच्यामधला वाद, आणि तो सुइसाइडचं कारण असेल असा हा आपलाच एक देश आहे. अमेरिकेत असं होत नाही, कारण अमेरिकेत ना सून एंटरटेन करणार ना सासू एंटरटेन करणार, कारण तिथे इंडिव्हिज्युअलिटी भरपूर आहे. ओके. तर त्या बाई माझ्या हायपर टेन्शनच्या पेशंट होत्या, डिप्रेशन होत्या, आणि त्या एक दिवशी मला पुरणपोळी घेऊन आल्या. ओके. आणि मला वाटलं वा छान, काहीतरी त्यांना आनंद झाला असेल म्हणून त्यांनी पुरणपोळी आणली. कसं आहे ना, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण जायच्या आधी या आपल्या डॉक्टर बाईला काहीतरी गोड देऊन जावं, म्हणून त्यांनी ती पुरणपोळी करून आणली होती. आणि त्या म्हणाल्या आत्ताच खाऊन बघा. मी म्हटलं मी नंतर खाईन ना. नाही म्हणे तुम्ही आत्ताच खा, तुमचे स्टुडंट्स, माझे स्टुडंट्स असतात तिथे, तर त्यांना पण द्या. आणि मी सगळ्यांना दिलं. आणि मी त्यांना असं सहज म्हटलं, म्हणजे मला त्यांच्या मनातलं त्यांनी अजून सांगितलं नव्हतं, पण त्यांना डिप्रेशन होतं. मी म्हटलं खूप सुंदर झालीये पुरणपोळी, पुन्हा कधी आणून देणार. मला असं वाटतं हे वाक्य माझ्या नकळत मी त्यांना सहज म्हटलं, आणि हे एक मानवी कनेक्शन आहे, हे ह्युमन कनेक्शन आहे. आणि हे वाक्य मी म्हटलं, आणि त्यानंतर त्या निघून गेल्या. आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की त्यानंतर मला असं कळलं, मला लक्षात आलं की माझ्यावर प्रेम करणारं कुणीतरी आहे, आणि मी जे काही करतं त्याची दखल घेणारं कुणीतरी आहे. कारण तुम्ही मला पुन्हा म्हणालात ना की मला पुरणपोळी पुन्हा कधी कधी मिळणार, कधी आणणार तुम्ही. म्हणून मी नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. म्हणून त्या मला म्हणाल्या, डॉक्टर मी तुमची आभारी आहे. मी त्यांना म्हटलं तुम्हाला त्या पुरणपोळीचेच आभार मानले पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपलं आयुष्य बदललं. तर असे हे डायलॉग सुद्धा खूप असतात, कारण ही सगळी माणसं असतात कुठेतरी भावनेच्या उद्रेकात हरवलेली, आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकतं. पण याच्यानंतर जे डायलॉग होतात, याच्यानंतर ही माणसं जे पुढे जातात, त्याच्यातनं मी ऍज अ डॉक्टर, ऍज अ सायकॅट्रिस्ट बरंच काही शिकत जाते. आणि माझा हा अतिशय आवडता विषय आहे की जिथे माझी एनर्जी संपत नाही आणि माझा पेशंट बरोबरचा डायलॉगही संपत नाही. वाह, क्या बात है. आज आपल्या सोबत सुप्रसिद्ध अभिनेता आशुतोष पत्की सुद्धा आहे. आशुतोष आपल्या सोबत मला वाटतं व्हिडिओ मधनं दिसत नसला तरी आपल्याला ऑडिओ त्याचा ऑन आहे. हाय हाय आशुतोष. हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार. आजच्या युवा पिढीचं प्रतिनिधित्व तू करतोस कला विश्वातल्या एकूणच आपल्या संपूर्ण. तर हा सगळा जो एकूणच लॉकडाऊनचा काळ आणि तरुणांना विशेष करून या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना आलेल्या अडचणी आहेत, त्या बघत असताना नव्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून तू या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहिलं सकारात्मकपणे, ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. पहिलं तर सगळ्यांना नमस्कार. ऍक्च्युली म्हणजे मी आता लोकांना वाटेल घरी बसून बोलायला यायला काय जातंय, उपदेश द्यायला काय जातंय, पण मी मेडिकल टर्म्स मध्ये न बोलता लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये ऍक्च्युली जो आज इफेक्ट झालाय, जो लोक फेस करतायत, जे डिप्रेशन फेस करतायत, जेवढं मी ऐकून आहे किंवा आता शुभांगीताई जसं म्हणाल्या आपल्या डिप्रेशन बद्दल, त्यावरून मला असं रिअलाइज होतंय की डिप्रेशन हा एक बेसिकली आजार असल्यासारखा आहे. तुम्हाला बाकी कसे रोग होतात, सर्दी होतो, ताप होतं, तसंच डिप्रेशन हा एक आजार आहे आणि त्याचे सिम्पटम्स समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आज. म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांना सिम्पटम्स असतात पण आपल्याला ते जाणवत नाहीत, आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या म्हणजे फॅमिलीशी म्हणा, तुमच्या फ्रेंड्सशी म्हणा, हे सगळ्यांशी बोलणं, तुम्ही एक्सप्रेस करणं हे खूप गरजेचं आहे आज. आणि ते अंडरस्टँड करून घेणं की ओके मला हे सिम्पटम्स आहेत, आणि त्याबद्दल ओपन अप होणं. पण फ्रँकली स्पीकिंग आज प्रॉब्लेम्स तर सगळ्यांनाच आहे. म्हणजे कुठलाही क्लास म्हणा तुम्ही, असं नाहीये की ह्याला प्रॉब्लेम नाहीये, त्याला प्रॉब्लेम नाहीये. आता पण आपण सगळे बोलतोय, एव्हरीबडी हॅज प्रॉब्लेम्स. सगळे आपण काय ना काय प्रॉब्लेम्स मधनं फेस करतोय. सो बेसिकली तो प्रॉब्लेम पैशाचा असेल किंवा रिलेशन्स बद्दल असेल, काहींना जॉबचा असेल. पण लोकांना हे समजून घेणं महत्वाचं आहे की तो प्रॉब्लेम जो आहे तो टेम्पररी आहे. म्हणजे ती एक फेज असते तुमच्या आयुष्यातली. जसं हॅपी मोमेंट्स येतात तसंच तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमचे सॅड मोमेंट्स जे आहेत ती फेज असते, आणि ती डेफिनेटली म्हणजे लाईफ विल गो ऑन. ती फेज तुम्ही कधी ना कधी पार करणार आहे. आणि गोष्टींना पर्याय नसतो, पण त्यावेळी तुम्ही कसे रिॲक्ट होता किंवा तुम्ही किती स्ट्रॉंग राहता हे ऍक्च्युली तुमच्या हातात असतं. सुनीलजींनी जसं सांगितलं, फ्रँकली मी टोटली हल्लो होतो. आज ऍक्च्युली आजच्या काळातलं कम्पेअर केलं तर म्हणजे लोक त्याच्या अर्थ पण सहन करून ते इतकं स्ट्रॉंगली उभं नाही राहू शकणार. सो रिली तुम्ही तुमच्या माइंडला कसं कन्व्हिन्स करता किंवा कसं समजवता हे खूप महत्वाचं आहे. आणि आज
फ्रँकली तुमची हेल्थ ही सगळ्यात तुमची महत्वाची प्रायोरिटी पाहिजे. जे नेहमीपासून म्हणत आले हेल्थ इज वेल्थ, की तब्येत म्हणजेच बेसिकली सगळं आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा हे सगळं नंतर येतं. तुमची हेल्थ कशी जपायची, तुम्ही स्वतःला कसं जपायचं ह्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. आणि त्यात नुसतं जिम किंवा मी म्हणेन फिजिकल फिटनेस आणि अपिअरन्स वाला फिटनेस महत्वाचा नाहीये. त्याचबरोबर तुमचा मेंटल फिटनेस तितकाच महत्वाचा आहे, तितकंच पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे. आणि हे कुठेतरी मला वाटतं स्वतःचं माइंड ट्रेन करण्याचा भाग आहे. कारण बरेच वेळेला असं होतं, तुमचं माइंड तुम्हाला कमांड करतं तसं तुम्ही रिॲक्ट करता. म्हणजे एखादा गरीब माणूस आहे, मी आता पैशाचं एक्झाम्पल देतो. एखादा गरीब माणूस असेल तर कदाचित तो 50,000 कमवत असेल आणि तो खुश असेल. पण तेच एखाद्याकडे 5 लाख आहेत, 25 लाख आहेत, तो खुश नसतो बरेच वेळेला. त्याला असं वाटतं, अरे यार 5च लाख आहेत, मला 15 लाख हवे होते. सो ही जी मेंटल स्टेट आहे, ही जी तुमची मेंटल सायकोलॉजी आहे, ही तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला कसं पॉझिटिव्ह राहायचंय, जे आहे त्यात खुश राहायचंय, हे अंडरस्टँड करणं आजच्या काळात महत्वाचं आहे. आणि येस, म्हणजे आजची लाईफ खूप फास्ट झाली आहे. ज्या पद्धतीने यंगस्टर्स म्हणा किंवा लोक जे रिॲक्ट करतात, ते आयडियली खूप चुकीचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या प्रॉब्लेमला ते एवढं करून बघतात आज. म्हणजे एखादं छोटं फेलियर आलं किंवा त्यांना असं काहीतरी खूप इच्छा आहे करायची आणि ते नाही झालं, की एकदमच त्यांना असं वाटतं, अरे माझी लाईफ संपली आता, की मला हे करायचं होतं, मी एंट्रन्स एक्झामला पास नाही झालो. किंवा इव्हन ऍक्टर्सचं म्हणा, आज मी ऍक्टर्सचं म्हणेन की बरेच ऍक्टर्स असे आहेत की म्हणजे इन्क्लुडिंग मी सुद्धा फेस केलंय हे. म्हणजे माझी पहिली सिरियल केलेली, त्यानंतर ऍटलिस्ट मी 2 वर्षासाठी घरी बसलेलो. आणि त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये मला पर्सनली माहिती की काय काय विचार येतात तुमच्या डोक्यात, तुम्ही कसे थॉट प्रोसेस होते, किती निगेटिव्ह विचार करायला लागतो ऑटोमॅटिकली तुमचं माइंड. सो हे टोटली नॉर्मल आहे. फक्त तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे त्या माइंडवर, की कसं त्याला पॉझिटिव्ह ठेवायचं. आणि येस, तो फेज कसा तरी करत मी ढकलला. म्हटलं ओके ओके, स्वतःला कन्व्हिन्स केलं की नाही, आज ना उद्या काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. अँड येस, आय गॉट दिस बिग अपॉर्च्युनिटी. ही मला इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आज मिळाली झी मराठीची. सो मी म्हणेन की ही जी फेज आहे, ही प्रत्येकाच्या आयुष्यात वर खाली चढ उतार चालू राहणार. तुम्हाला स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि बेसिकली माणसाला जगायला पर्याय नाही. मी एका शब्दात म्हणायचं झालं तर फक्त त्याला खुश राहायचंय की दुःखी राहून जगायचंय, हे त्याच्या हातात आहे. एवढंच म्हणेन मी. येस, थँक्यू सो मच. आशुतोष, या 2 वर्षांच्या जेव्हा तुमची जी फेज होती, त्यावेळी घरच्यांचा सपोर्ट किती महत्वाचा, खूप जास्त. त्यांचा रोल कसा? आयडियली मी म्हणेन, फ्रँकली म्हणजे खूप चांगला मुद्दा काढला तुम्ही, की तुम्हाला अशा पिरियडमध्ये कोणतरी सपोर्ट करणारं खूप गरजेचं असतं माणूस. मग ते तुमचा फॅमिलीवाला असेल, तुमचा फ्रेंड असेल, तुमचा बहीण असेल, भाऊ असेल, कोणी असेल. सो त्या पिरियडमध्ये मला फ्रँकली माझ्या आईबाबांनी सपोर्ट केला. बाबांना कॉन्फिडन्स होता, आईला असं होतं की ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तू घरी बसलायस, बस, आज ना उद्या मिळेल तुला काम. कारण की कुठेतरी मला ऍक्टर बनायचं हे माझं ड्रीम असल्यामुळे त्याच्यावर फोकस करून अपॉर्च्युनिटीज ट्राय करत राहणं आणि फेलियर्स येणं, हे खूप पर्सनल लेवलला, हे घरच्यांनाही ऑब्व्हियसली कळतं की ह्याला कुठेतरी ते दुखावतंय. आणि ऍट द सेम टाइम आपल्याच लोकांनी त्यात अजून बर्डन वाढवला की अरे यार, तू काहीच नाही करू शकत, तुला काहीच जमणार नाहीये. तर ते ऍक्च्युअली अजून तुम्हाला डिप्रेशनकडे नेऊ शकतं. आणि अशा वेळी तुम्हाला कोणतरी सपोर्ट करणारं, तुमच्या बरोबर उभं राहणारं, तुम्हाला कन्व्हिन्स करणारं की मी आहे, किंवा डोंट वरी, सगळं छान होईल, निघून जाईल, हे ऍक्च्युअली माझ्या आई बाबांनी केलं. आणि त्यामुळे मी कुठेतरी ते सस्टेन करू शकलो. ती 2 वर्ष छान मेंटल हेल्थ मध्ये काढू शकलो मी. निश्चितच. मी पुन्हा शुभांगी मॅडमकडे येणार आहे. कारण आता आशुतोषने आपल्याला तसं सांगितलं किंवा विशाखाने आपल्याला सांगितलं, सुनील सरांनी आपल्याला सांगितलं, तर ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक फेज होती की ज्या काळात थोडंसं नैराश्य वगैरे आलं. पण मला असं वाटतं की जसं मिल्खा सिंग एका दिवसात उठलेत आणि धावत सुटलेत आणि झालेत, त्यांनी रेकॉर्ड केला असं नसतं. हे डे टू डेचं मला वाटतं वर्कआउट होणं गरजेचं असतं. तर रोजच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी, आपलं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय करता येऊ शकतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे होता दरवर्षी आता, आणि हे आता खूपच पॉप्युलर झालेले कुठल्याही सणापेक्षा ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये एक खूपच महत्वाचं वाक्य आहे, आणि ते वाक्य असे, नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ. म्हणजे आयुष्यामध्ये जोपर्यंत तुमचं मानसिक आरोग्य तुम्ही जपत नाही, तोपर्यंत तुमचं आरोग्यही नसतं आणि तसं तुमचं क्वालिटी ऑफ लाईफही नसतं, जगण्याची गुणवत्ताही नसते. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट, मी केवळ तुम्हाला थिओरिटिकल सांगण्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट सांगते. तुम्ही अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते.
आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणं अतिशय अशासाठी महत्वाचे की ही व्यक्ती जी एक नामांकित प्रेसिडेंट, म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आपण ऐकतो, खूप बोलतो, खूप वाचतो, पण लक्षात घ्या या व्यक्तीने पूर्ण आयुष्यभर डिप्रेशनचा सामना केलेला आहे आणि त्यांना सिव्हिअर डिप्रेशन होतं. पण तरीही त्या माणसाची जी विधायकता जी आहे किंवा क्षमता जी आहे ही कुठेही कमी पडली नाही. यांच्याबद्दल वाचणं खूप आवश्यक आहे. आणि याचं कारण, त्याच्यात अनेक कारण आहेत, पण त्यातली 2 महत्वाची कारण मी तुम्हाला सांगते. कारण ऍज अ सायकॅट्रिस्ट आय स्टडीड द होल, त्यांची जी कारकीर्द आहे की या ग्रस्तांना फॅमिली हिस्ट्री होती. डिप्रेशन हा तशा अर्थाने बायोलॉजिकल आजार आहे, परिस्थितीजन्य डिप्रेशन इज अ डिफरंट इश्यू, आणि तो त्यांच्याकडे होता. त्यांनी अशा स्थितीमध्ये अमेरिकेला हातात घेतलेले की जेव्हा त्यांना स्वतःला सिव्हिअर डिप्रेशन होतं आणि अमेरिकेचं प्रेसिडेंट होणं, आणि तेही ज्या काळात जेव्हा सिव्हिल वॉर चालू होतं, जेव्हा नागरी युद्ध चालू होतं, अशा कठीण परिस्थितीत या ग्रस्तांनी ते घेतलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितले, पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. त्यांनी काय सांगितलं की जेव्हा आपल्याला अशा पद्धतीचं डिप्रेशन किंवा एखादी परिस्थिती आपल्या बाबतीत येते, आपल्या मनामध्ये येते, तेव्हा आपण केवळ आपल्या मनातल्या छोट्याशा कॅनव्हासकडे पाहण्यापेक्षा बाहेरच्या मोठ्या क्षितिजाकडे पाहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली व्हॉट ही हॅज डन. डिप्रेशन त्यांच्यात होतच, पण हा ग्रहस्थ हा अमेरिकेसारख्या मोठ्या कॅनव्हास मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला आणि तिथे त्यांनी ते कशा पद्धतीने गुंतलं. लक्षात घ्या, डिप्रेशन इज अ निगेटिव्ह एनर्जी जी येते, आणि त्याला काउंटर करायला व्हॉट यू नीड इज अ ह्यूज पॉझिटिव्ह एनर्जी. आणि अर्थात ट्रीटमेंट वगैरे अमेरिकेत तेव्हाही चालू होते, हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी त्यांनी केली तीही अत्यंत सुंदर आहे की त्यांनी पुन्हा म्हटलं की मी स्वतः मध्ये हरवण्यापेक्षा, स्वतःच्या ऑब्स्टॅकल मध्ये हरवण्यापेक्षा मी लोकांना मदत करायचं ठरवलं. सो 2 थिंग्स, अ बिगर कॅनव्हास बियॉन्ड यू, की जो डिप्रेशनच्या पेक्षा, तुमच्या डिप्रेशन पेक्षा खूप मोठा कॅनव्हास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ तुम्ही, आपण स्वतः आजारी आहोत, स्वतः डिप्रेस आहोत म्हणून कुढत राहण्यापेक्षा यू सी सो मेनी पीपल की ज्यांना गरज असते मदतीची, त्यांना मदत करावी. आणि दिस आर व्हेरी 2 इम्पॉर्टंट आस्पेक्ट की ज्याच्यामध्ये कुठेतरी एक काउंटर करणारी एनर्जी त्यांच्यामध्ये यायला लागते. आणि आपण असं कधी कधी लोकांना गमतीने सांगतो ना, अरे तू तुझंच काय घेऊन बसलेला आहेस. खरं तर या वाक्यामध्ये मेजर फिलॉसॉफी आहे की स्टार्ट लुकिंग आउटसाइड, की आपल्या अडकण्यामध्ये आपण स्वतः आणखीन अडकण्यापेक्षा लेट अस सी व्हॉट इज बेस्ट आउटसाइड, आणि त्याच्यामध्ये आपण जाणं आवश्यक असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे माझे इंटरनॅशनल स्टडीज आहेत की जे प्रसिद्ध झालेले आहेत, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या कारणासाठी एक व्यक्ती आत्महत्या करते, त्याच कारणाला सांभाळून अनेक व्यक्ती या जगात जगत असतात. अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. म्हणजे जर मी म्हटलं माझा प्रेमभंग झाला म्हणून मला आत्महत्या करावीशी वाटते, मला अशी ही लोक माहिती आहेत, रॅम्बो आहेत, ती 10 प्रेमभंग झाले तरी 11व्याला तयार आहेत. So this is something which is a very very important. This is what I keep telling my patients की आपण आपलाच जस्टिफाय करण्यात अर्थ नाही एखादं कारण, बिकॉज याच कारणाला घेऊन लाखो लोक जगत आहेत. म्हणजे माझ्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे म्हणून आत्महत्या केली. मी तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्हाला स्टॅटिस्टिक माहितीये का की जगात किती अनएम्प्लॉईड लोक आहेत किंवा आपल्या देशात किती अनएम्प्लॉईड आहेत, मुंबईत किती अनएम्प्लॉईड आहेत, मग ते कसे जगतायत, मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे. दिस इज वेअर लाईफ इज. दिस इज वेअर आपल्याला आयुष्य का जगायचं, कसं जगायचं, याचं कारण या फरकामध्ये आपल्याला दिसू शकतं, आणि हे खूप महत्वाचं आहे. निश्चितच. आणि खूप सुंदर शब्द तुम्ही वापरलात. हा, काळे सरांना आपण हो, त्यांच्याकडेच आपण वळतो आहोत की खूप सुंदर शब्द मॅडमनी वापरला की एक मोठा कॅनव्हास शोधणं गरजेचं आहे. सर तर स्वतः चित्रकारच आहे, त्यामुळे ह्याच भाषेत पुढे वळत असताना सर तुम्ही परिस्थिती आम्हाला सांगितली की कशा पद्धतीने आत्महत्येच्या विचारापर्यंत तुम्ही गेलात, पण तुम्ही एक मोठा कॅनव्हास शोधलात आणि यातनं बाहेर आलात. आत्महत्या हा पर्याय नाही हे तुम्ही सिद्ध केलं, तर तो तुमचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल. माझा आवाज येतोय? हो, येतोय सर. हा, तर तिथं ज्यावेळी मी गेलो त्या समाधीच्या समोर,
मला असं सारखं वाटायचं की ज्या जॉन चेस्टननं पाचगणी शोधली, त्याने एवढं मोठं कार्य केलं, इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या आणि अशा एकदम उत्तम ब्रिटिश अधिकाऱ्याची तिथं साधी समाधी जी होती तिला साधं कोणी शेडही मारलेलं होतं, गवत वाढलेलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन म्हणलं जॉन चेसनचं दुःख आणि पाचगणीसाठी महाबळेश्वरसाठी मी काढलेली 4-5 हजार चित्र म्हणजे मलाही दुर्लक्षित केलेलं होतं, जॉन चेसनलाही दुर्लक्षित केलं होतं, तर त्याच्याशी जाऊन जरा गप्पा माराव्यात आणि नंतर मारावं हा विचार माझ्या मनात का आला हे मी आता सांगू शकत नाही, पण तो आला. मी गेलो दुपारी 2 वाजता त्या चर्चच्या बाजूला, तिथं त्या सिमेट्रीत बसलो, जागा साफ केली आणि आयझॅक ज्यावेळी तिथं आला पाठीमागून, त्यानं सांगितलं की अरे सुनील काले, व्हॉट यू डुईंग हिअर. तर मी त्याला सांगितलं अरे मी इथं बसलोय, जरा जॉन चेसनची बोलतोय. आणि त्याला एकदम त्याला सरप्राईज झालं. तो म्हणला की कसा बोलतोस तू. तर मी म्हणालो मी त्याच्याशी इंटरलिंक लावलेली आहे आणि तो माझ्याशी बोलतो आणि टेलिंग मी दॅट की वी आर बोथ निग्लेक्टेड बाय दिस पीपल ऑफ पंचगणी, वी आर बोथ टॅलेंटेड, पण आपल्याला काही अर्थ नाहीये जगण्यामध्ये या लोकांनी ठेवलेला. आणि मग मी त्याला सांगितलं की मी आता आत्महत्या करणार आहे आणि मी असं मी माझी बायको आणि आम्ही दोघं ऑर्थर सीट पॉइंटवर जाणार आहे महाबळेश्वरच्या आणि रात्रीचं जाऊन आम्ही त्या कड्यावरून उंच उडी मारणार आहे, तिथून आम्ही संपवून टाकणार आहे स्वतःला. तर तो म्हणाला की आता तो त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की तो फार फनी होता, तो फार चांगला सुशिक्षित होता, फिलॉसॉफर होता की काय. तो म्हणला इट्स गुड, ते शाळेतल्या ज्या मुलांना तुझ्याकडची जी कला आहे ती थोडी शिकव आणि मग आपला तू आत्महत्या कर म्हणला. पण तिथं इंटरमिजिएटला आणि इलेमेंटरी शिकवायला चित्रकला शिक्षक नाहीये, तू 1 महिन्यानंतर जा. मी म्हणलं मला कशी नोकरी देणार, मी कधी शाळेत नोकरी केली नाही काय नाही. मग तो काय मला म्हणाला एक काम कर, तुला कधी इंटरव्ह्यू घेतली जाणार नाही काय नाही, तू उद्यापासून जायला शिकायचं. पण म्हणलं मला पैसे कोण देणार, मला तिथं काय देणार, राहायची सोय नाही माझी आता, तुला एक राहायला खोली देईल तिथं बस, आणखी काय पाहिजे तुला, 2 वेळचं जेवण देतो, नाश्ता देतो, सकाळचं दुपारचं जेवण देतो आणि काय झोपायला जागा देतो, बेड देतो तुला एक आणखी. तुला जगण्यासाठी सगळ्या गोष्टी मिळाल्या 1 महिन्याचा तर प्रश्न आहे, बाकी नंतर आत्महत्या करच ना, तुम्ही तुला कुठे रोखतोय म्हणला. मला असं वाटायला लागलं की आपण जे काही टॅलेंट मिळवलंय, जे काही स्किल मिळवलंय, तर निदान बाबत एवढी मुलं म्हणतायत तर त्या मुलांना आपण 1 महिनाभर देऊया आणि त्याच्यानंतर आपलं आहेच ना नंतर. आणि आम्हाला दोघांना राहण्यासाठी जागा पण देतोय तो, 2 वेळचं जेवण पण देतोय, खायला पण देतोय, सगळं देतोय आणि माझी मिसेस न काम करता तिलाही देतोय. दोघे डिप्रेशन मध्येच होतो आम्ही. त्यानं आम्हाला ती गेलो, ती खोली एक 10x15ची खोली होती. त्या खोलीमध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की टॉयलेट बाथरूम नव्हतं. आम्हाला टॉयलेट बाथरूमला जायचं असेल तर दुसऱ्या मजल्यावर जायचं. पण मी म्हणलं जाऊन दे ना, आपल्याला जेवायला खायला मिळते ना, टॉयलेट बाथरूम काय कधी पण कुठे जाता करता येतील. म्हणलं चला ठीक आहे. मुलांच्या ज्यावेळी त्या वर्गामध्ये गेलो आणि अचानक मला जाणवलं की त्या वर्गामध्ये ज्या मुली होत्या, छोटी छोटी मुलं होती, 3रीच्या स्टँडर्डची, 6-7 वर्षाची मुली होती. माझी मुलगी स्वतःची जी गेली ती 4-5 वर्षाची होती, म्हणजे साधारण ती समवयस्क होती. आणि ती जी मुलं माझ्या अंगावर झेपवली एकदम, आर्ट टीचर आला, आर्ट टीचर आला, मग त्यांचे कॅनव्हास दाखव, त्यांचे ते रंग दाखव, खडू दाखव. आणि मला ते इतकं आवडलं की अरे म्हणलं ही सगळी मुलं माझ्या पुढे किती प्रेमाने हे सगळं करतायत. आणि मग मी त्यांना शिकवायला लागलो. मग कुणाला बदक काढून दे, कोणाला हाताचा पंजा काढून दे, कोणाला पतंग काढून दे, कोणाला विदूषक काढून दे. आणि मग ती रंगवायला लागली. आणि मग त्यांना ते इतका आनंद झाला की अरे हा ड्रॉइंग टीचर किती छान आहे, आपल्या सगळ्यांमध्ये बसतो आणि वर्गात बसायची गरज नाही, त्याच्या भोवती बसायचं, चित्र रंगवायची. आणि मग मी काढायला लागलो, त्यांना शिकवायला लागलो, तर 2 तास माझे कसे गेले ते मलाच कळालं नाही. मग तो संपल्यानंतर मग त्याचा 8 पिरियड जो असतो तो 2 पिरियडचा 1 पिरियड गेलेला असतो तिथं. त्यामुळे मग मी दुसऱ्या ह्याच्यावरती गेलो. असं करत करत तो 1 दिवस संपला. संध्याकाळी दुपारी जेवण मिळालं, नाश्ता मिळाला, हे मिळालं. असं करत करत तो 1 महिना गेला. त्याच्यामध्ये मला ते एक सायली पिसाळ नावाची एक मुलगी होती, ती छान माझ्या मुलीसारखी सिमिलर दिसायची. मला वाटतं अरे माझीच मुलगी आहे, हिला आपण शिकवतोय असं समजून काय करायला हरकत नाहीये. जेवढं ज्ञान तिला दिलं तर उद्या ती कला शिकेल आपली. आणि मग ते एका वर्गात शिकवायचं, दुसऱ्या वर्गात शिकवायचं, 3ऱ्या वर्गात शिकवायचं. असं करत करत मी वर्षभर बिलीमोऱ्यात काम केलं. माझ्या मिसेसला जेवण खाणं मिळालं. पण त्याच्यामध्ये एक चमत्कार असा झाला की माझी मिसेस कमर्शियल आर्टिस्ट होती आणि ती रडायला लागली एक दिवस. आणि मला असं त्रास झाला तिला. मी म्हणालो आता आपल्याला नोकरी मिळाली, खायला मिळाले, तू रडतेस कशाला. नाही म्हणाली माझी मुलगी गेली, माझी मुलगी गेली. मी म्हणालो आता तुझी मुलगी गेली, माझी गेली, काय करायचंय त्यामध्ये. तर मी माझे जे रंग साहित्य होतं ते तिच्या अंगावरती भिरकवलं आणि तिला सांगितलं हे जे सगळं पडलेलं रंगकाम आहे, तर तू रंगातनं तुला काय रडायचं ते रड, पण मला आता रडायला ऐका, माझी ड्युटी आहे, मला मुलांना शिकवायला जायचंय. आणि त्या संध्याकाळी माझ्या मिसेसनं एकदम ऑइल पेंटचं जबरदस्त असे ब्लॅक असं फ्लावरचं चित्र काढलं की ज्या चित्रामध्ये तिच्या सगळ्या ज्या त्या मुलीच्या विषयी इमोशन्स होत्या, त्या इमोशन्स तिने अशा एकदम व्हॅन गॉग सारख्या काढल्या आणि ती तिथं निश्चित पडून राहिली.
संध्याकाळी मी ज्यावेळी गेलो तिने ते डोक्याला थंडी असल्यामुळे ते बांधलेला होता स्कार्फ, पण शांत निजून राहिली होती ती. आणि ज्यावेळी मी ते चित्र बघितलं तर मला जाणवलं की तिच्या आतमध्ये ते कितीतरी ते दुःख, मुलीला डॉक्टरकडे नेलेलं, ते साचलेलं तिनं ते व्यक्त केलेलं होतं त्या चित्र माध्यमातून. मग मी दुसऱ्या दिवशी तिच्याशी सकाळी उठलो, तिच्याशी बोललो, तिच्या प्रेमानं तेवढा हात फिरवला, तिला म्हणलं की आपली मुलगी फक्त रडतच नव्हती, आपली मुलगी हसत होती, खेळत होती, बागडत होती. तुला तर सगळ्या आठवणी येत आहेत ना तिच्या, तर तू तशी तशी पण चित्र काढायला सुरुवात कर ना. आणि मग मी काय करायचो, मी शाळेमध्ये शिकवायला जायचो आणि माझी बायको जी स्वाती जी आहे, ती स्वाती ती सगळी मुलांची डान्स करणारी फुलं, कारण माझ्या मुलीला फुलं खूप आवडायची. जिथं जिथं गार्डन दिसेल ना ती तिकडे झेपायची आणि तिची सगळी फुलं बिलं सगळी गोळा करत राहायची. आणि मग त्यातून तिला असं वाटायला लागलं की अरे आता आज हसणारी फुलं काढूया, आज एकदम बागडणारी फुलं काढूया. आणि तिला ते एक छोटे कॅनव्हास दिले होते मी. ती दररोज आपले ते एक रंगवायची, आमची जेवणाची सोय झाली होती आणि हे करायचं होतं. असं करत करत 1 वर्ष गेलं. आणि माझा तिथं मुद्दा असा होता की आमची अशी परिस्थिती की टॉयलेट बाथरूम नव्हतं. आता पुरुष लोकांना तसा प्रॉब्लेम येत नाही, पण लेडीजला असं होतं की नंबर 1चा आम्ही कसं तरी भागवत होतो. आता सांगायला मला लाज वाटते, पण आता तुमच्या समोर मुद्दाम हे सांगतो की अक्षरशः आम्हाला ते बाहेर 2 कुत्री होती ठेवलेली आणि तिथंच बाहेरच्या परिसरामध्ये मग आम्ही ते उरकायचो, पण अंधारामध्ये. पण ज्यावेळी वरती टॉयलेट नंबर 2ला जायचं तर दुसऱ्या मजल्यावर जायला लागायचं आणि तेच एवढे 70-80 जिने चढून. तर मी तिला म्हणालो की आपण दुसऱ्या शाळेमध्ये मी नोकरी करतो. आणि परत मी आयझॅकलाच भेटलो. आयझॅकला म्हणालो अरे असं असं मला तिथं हा शाळेत हा प्रॉब्लेम होता. आयझॅकनं स्वतः लेटर टाईप केलं आणि त्या शाळेमध्ये दुसरी जी सेंट पीटर शाळा जी होती त्या शाळेमध्ये मला त्यानं सेंट पीटर शाळेमध्ये पाठवलं. आणि प्रिन्सिपलनं ज्यावेळी माझी मुलाखत घेतली तर त्यांनी विचारलं तुमची काय अपेक्षा आहे. तर मी म्हणालो माझी एवढीच अपेक्षा आहे की मला टॉयलेट बाथरूमचं राहणार असलेलं घर देणार का तुम्ही, तर मी तुमच्याकडे नोकरी करायला तयार आहे. तो म्हणाला मी अशी आयुष्यात कंडिशनच ऐकली नाही, टॉयलेट बाथरूमचे घर असलेलं दिलं तर तू नोकरी करणार. तर म्हणलं हो. आणि त्यानं म्हणलं ठीक आहे तुला एक छोटासा बंगलोच देतो, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे, त्याच्यामध्ये एक छोटंसं किचन आहे, एक बेडरूम आहे, एक हॉल आहे. आणि मला असं वाटलं की एकदम लॉटरीच लागल्यासारखी. मग आम्ही काय केलं, सेंट पीटरच्या शाळेत मी शिफ्ट झालो आणि स्वाती बिलीमोरा शाळेत लागली. आणि ती परत मुलांबरोबर ज्यावेळी चित्र बित्र काढू लागली तर तीही तिचं दुःख हळूहळू विसरली. सेंट पीटर ही मुलांची शाळा होती, तर त्या मुलांच्या शाळेत मी मग्न झालो. आणि त्याच्यानंतर हळूहळू 1, 2, 3, 4, 5 असे 2099 ते 2004 म्हणजे 5 मी त्या शाळेमध्ये नोकरी केली. आणि मी आत्महत्या करायचं मला वाटतं हळूहळू विसरूनच गेलो. दॅट्स व्हेरी बिग. आणि ती मुलं इतकी इनोसंट होती, खूप जीवापाड मी त्यांना शिकवलं. आणि आजही मला कौतुक वाटतं की त्या मुलांना ज्यावेळी ते पेंटिंग वगैरे बघतात माझी की त्यांना आठवतं. एक मुलगा माझा नासामध्ये आहे, तो सांगतो की म्हणे सरांनी मला 7वीला जे पर्स्पेक्टिव्ह शिकवलं, अरे ते यांना बीएससी ला वगैरे शिकवतात. तर मला माहितीच नव्हतं ना शिकवायचं काय ते. मी काही शिकवायचो आणि ती पोरं करायची ती सगळी. आणि फार छान म्हणजे 5 वर्ष माझी निघून गेली. आणि हळूहळू मग मला त्या परिसरातली चित्र वित्र काढून एक 4 एक्झिबिशन झाली माझी. 2002ला एक झालं, 2003ला एक झालं, 2004ला झालं. भरपूर पैसे मिळाले. त्याची कथा अशी त्याचं सांगितली टायची, की त्यावेळी मी एकच टाय घालायचो, तो आयझॅकचा टाय घालायचो. आणि त्यावेळी मला एकानं टीका केली की अरे तू एवढा ड्रॉइंग टीचर आहेस, ते काय शर्ट बिर्ट घालतो, टाय एकच आहे. आणि मग रागाच्या भरामध्ये मग मी ज्यावेळी मुंबईला एक्झिबिशनला मला 5 ते जवळजवळ 10 लाख रुपये मिळाले. त्यावेळी व्हीटी स्टेशनच्या आजूबाजूला जेवढी पॉश दुकान आहेत त्या सगळ्या दुकानात जाऊन मी जवळजवळ 80 टाय आणल्या, जवळजवळ 35 बूट आणले, जवळजवळ मी 200 शर्ट आणली. जवळ माझ्याकडे अजूनही ती मी वापरतो सगळे मोजे माझ्याकडे जवळ एक 100-200. आणि मग दुसऱ्या दिवशी एक फियाट गाडी खरेदी केली मी पुण्यामध्ये. आणि मग असा टाय बूट घालून मी एकदम मी जो स्टायलिश सेंट पीटर मध्ये जायचो तर प्रिन्सिपलकडे फियाट गाडी होती आणि एक आर्ट टीचरकडे फियाट गाडी होती. आणि असं मी एकदम तालेवार झालो होतो. आणि मला एक कॉन्फिडन्स आला होता त्यावेळी की अरे मी ह्या सगळ्या प्रकरणातून प्रिन्सिपलला पण टक्कर देऊ शकतो, इतके पैसे माझ्याकडे आहेत. कारण प्रिन्सिपलचा पगार 22,000 रुपये होता आणि माझा पगार त्यावेळी 10 ते 15 लाख रुपये झालेला होता. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवून टाकलं की आपण या प्रयत्नात आता आपण परत चित्रकार झालेलो आहोत. आणि मग मी शाळेची नोकरी ती सोडली. अशी ती एक गमतीशीर माझ्या त्याच्यामध्ये ते फरक पडला माझ्यामध्ये तो. नक्कीच. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की आयझॅक सर जे आहेत त्यांनी एक प्रकारे हेल्पलाईनचं काम तुमच्या बाबतीत बजावलं. आणि त्यामुळेच शुभांगी मॅडमकडे मी पुन्हा येणार आहे, कारण हितगुज मेंटल हेल्थशी निगडीत पहिली देशातली हेल्पलाईन त्यांनी सुरू केलेली आहे. तर या हेल्पलाईनच्या माध्यमातून मानसिक नैराश्य आणि एकूणच आत्महत्या करावीशी वाटणारी मंडळी आहेत त्यांना कशा प्रकारे फायदा होतो हे जाणून घ्यायला आवडेल. आवाज येत नाही.
हा येतो आता. हितगुज हेल्पलाईन बघा, आपल्या मुंबईमध्ये मला वाटतं 13 का 14 साली विद्यार्थ्यांच्या आत्महत्या एकामागून एक होत होत्या. आणि त्यावेळेला एक आम्हाला जाणवलं की काहीतरी करायला पाहिजे, कारण हे सगळे विद्यार्थी 16-17 वर्षाचे होते. आणि एक आत्महत्या मीडियामध्ये आली होती की ज्याने तिथे पहिल्या पेजवरती कुठे हँग केलं, कसं काय केलं, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन होती, फ्रंट पेज. आणि आम्ही सुइसाइडची इन्फॉर्मेशन कधीही फ्रंट पेजवर आणि विथ फोटोग्राफ अशी द्यायची नाही, ही मीडिया गाईडलाईन आहे खरं तर. आणि त्याच्यानंतर पटापट बऱ्याच सुइसाइड झाल्या. तेव्हा एक लक्षात आलं की आपण या मुलांकडे पोहोचू शकत नाही, पण मग आपण अनॉनिमस, की तुम्ही कॉल करणार तर ते अनॉनिमस करा. आणि आमचे जे काउन्सिलर्स आहेत ते सगळे ट्रेन काउन्सिलर्स आहेत. आणि ही 24/7 अशी हितगुज अशी पहिली मेंटल हेल्थ हेल्पलाईन आहे, ती मानसिक आरोग्याची हेल्पलाईन आहे, ती आम्ही चालू केलं. गंमत अशी आहे की या हेल्पलाईन मध्ये रात्री एल्डरली लोक बोलत असतात, म्हणजे त्यांनाही असं वाटतं, पण व्यक्त करायला मिळतं. आणि व्यक्त होता येणं हे खूप महत्वाचं आहे. कारण कसं आहे की आपल्याला एक, आपण 3 इडियट पिक्चर पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 3.5 सुइसाइड्स मी काउंट करते कुठेही, कारण माझा तो सब्जेक्ट आहे पीएचडीचा. तर त्याच्यामध्ये एक छान वाक्य आहे, ऑल इज वेल. ओके. आणि हे ऑल इज वेल जेव्हा आपण आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणतो, तेव्हा हे तुम्ही कोणीही प्रयोग करून पहा, इमिजिएटली आपला जो चढलेला भावनांचा पारा आहे तो हळूहळू खाली यायला लागतो. आणि तो जो मी म्हटलं की आपल्याला फीडबॅक लागतो, तो आपल्याकडनंच यायला लागतो. कधी कधी आयझॅक सारखे लोक काळजींना भेटले तसे भेटू शकतात, नाही भेटले तर आपण आपलेच असायला लागतं. कारण या जगामध्ये एक व्यक्ती जी आपलं कायमचं मित्र असू शकते, ती म्हणजे आपण स्वतः. म्हणजे दुसरं कोणी आपल्याला मिळेल ना मिळेल, कशी परिस्थिती येईल, कोविड-19 सारखी परिस्थितीमध्ये हे खूप महत्वाचे आहे की उद्दिष्ट आहे की लोकांना आम्ही मानसिक रोग आहे म्हणून नाही सांगत. ओके. इथे ही हेल्पलाईन मानसिक आरोग्य प्रमोट करण्यासाठी आहे. म्हणजे की आपण जर आनंदी आहोत तर आपण आणखीन कसं आयुष्याला आनंदी करू शकतो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला एवढ्या उंचीवरचा पतंग उडवता येतो, पण त्याची भरारी अजून कशी पुढे जाईल, हे खूप महत्वाचं असतं. आणि हे गणित सांभाळता यायला हवं. आणि काळजीने एक महत्वाची गोष्ट सांगितली, ती अशीच घडलेली नाही, ते जे काही सांगतायत त्याच्यामध्ये सायन्स आहे. आणि ते सायन्स काय महत्वाचं आहे, ते म्हणाले मी 1 वर्षभर काम केलं आणि मग मी विसरलो. एक्झॅक्टली हेच आपल्याला करायचं असतं. जेव्हा सुइसाइडची एक इम्पल्स येते, तेव्हा ती प्रेरणा जेव्हा येते, तेव्हा त्या टोकावर पोहोचलेल्या व्यक्तीसाठी आपल्याला वेळ खरेदी करायचा असतो. तो खूप महत्वाचं आहे. सुइसाइडची ही भावना आहे, ही समुद्राच्या लाटेसारखी. ती एकदा वरती आली की तिथे आपल्याला ती लाट मागे जायच्या एवढा वेळ आपल्याला त्या व्यक्तीला द्यायला लागतो. आणि तो वेळ जो असतो तो त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी तो वेळ त्यांना दिला पाहिजे. आणि एकदा का ते तिथनं हटले की मग त्यांना ते जगता येतं. आणि सुइसाइडचा एकदा अनुभव आला आणि त्याच्यातनं बाहेर पडलं ना, की बऱ्याच व्यक्ती या अतिशय, म्हणजे की त्या स्वतःतलं इनर स्पिरिट, आपली आंतरिक ऊर्जा ओळखू शकतात आणि पुढे जातात. पण त्या जेव्हा वर चढतात ना, तेव्हा आपल्याला हे करायला लागतं. आता मला तर हे किती वेळा करायला लागलं. म्हणजे मला आठवतं माझ्या एका विद्यार्थ्याबरोबर मी समुद्रावर जाऊन, कारण त्याला समुद्रावर जाऊन, लहान विद्यार्थी होता तो, आणि समुद्रावर जाऊन त्याला आत्महत्या करायची होती. आईला आणि वडिलांना कोणाला काही सांगितलं नव्हतं. मी तिथपर्यंत वेळ घालवलेला आहे, जोपर्यंत तो मागे येत नाही तोपर्यंत. मला असं वाटतं अशा व्यक्तींना, जे सुशांतच्या बाबतीत झालं, एकटं सोडता उपयोगी नाही. जेव्हा आपल्याला जराही शंका आली की कुठेतरी आत्महत्येचं पाणी मुरतंय, कुठेतरी आयडिया आहे, काहीतरी आहे, तेव्हा या व्यक्तींना कधीही एकटं सोडायचं नाही. कुणीही, जसं की काळजीला कुणीतरी भेटलं तिकडे, हे खूप आवश्यक आहे. आणि कारण कसं असतं की आपल्याला आत्महत्या हे मनातला दर्द आहे. आणि आपल्याला जेव्हा दर्द होतो तेव्हा आपण काय करतो, फिजिकल दर्द झाला की आपण क्रोसिन खातो आणि एखादा अनाल्जेसिक घेतो, की ते जो पेन किलर गोळी असते ती खातो आणि आपल्या शरीराचा दर्द जातो. पण हा जो दर्द भावनिक असतो,
तो सहजासहजी जात नाही, त्याला वेळ लागतो. आणि तो दर्द जेव्हा कोलांट्या उड्या मारायला लागतो तेव्हा त्याच्यातनं सुटण्यासाठी जी धडपड असते त्याच्यातनं आत्महत्या निर्माण होते. असं नाहीये की आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 100% मरायचं असतं. कुठेतरी 20%, 50% जगण्याची आशाही असते. आणि आपल्याला ती जगण्याची आशा आहे, तिचं प्रमाण हळूहळू वाढवायचंय. आणि ते आपलं काम असतं जेव्हा आपण अवतीभोवती असतो. म्हणजे त्या व्यक्तीला असं तू का मरतोय वगैरे असं सांगण्याची गरज नाही. मला वाटतं आयझॅकने यांची केस फार उत्तम हँडल केली. म्हणजे की फारच सुंदर त्यांनी चॅलेंज करत गेले. पण सगळ्यांबरोबर कदाचित हे होणार असं नाहीये. तर या वेळेला आपल्याला तो जो त्यांच्यामध्ये जो जगण्याची जी इच्छा असते तिला प्रबळ करण्याचं जे काम आहे ते आपल्याला, म्हणजे मी हे काम टेक्निकली करते कारण मी टेक्निकल सायकोथेरपी शिकलेली आहे. पण आपण आजूबाजूला असलो की त्या व्यक्तीला त्या जगण्याच्या बेसवर आणलं पाहिजे, कारण ती टोकाला पोहोचलेली आहे. तो आत्महत्येचं टोक आहे. आपल्याला अगदी हळूहळू मागे ये आणि नाही ऐकली तर सरळ पुन्हा हात धरून मागे आणणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे की आम्ही काय करतो, आम्ही सुइसाइडच्या पेशंटचं जर जरा जास्त इंटेन्सिटी वाटली की त्यांचं लिदल सांगत नाहीत प्लॅन, पण त्यांच्याकडे प्लॅन पण तयार असतो. ओके, तेव्हा अशा वेळेला आम्ही चान्सच देत नाही. आम्ही स्ट्रेट पकडतो आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. कारण डिप्रेशन इज अ बायोलॉजिकल इलनेस. जेव्हा तो डायग्नोसिस असतो आणि जास्तीत जास्त आत्महत्या ज्या होतात त्या डिप्रेशनच्या आजारामध्ये होतात. दुसरं ऑफकोर्स अल्कोहॉल, दारू पिऊन जो ताबा सुटतो मनावरचा त्याच्यामध्ये माणसं हे करू शकतात. स्किझोफ्रेनिया आणि व्यक्तिमत्वाची विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, हे 4 खूप महत्वाचे इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना फार काळजी घ्यावी लागते. आणि हे आम्ही रिलेटिव्हजना पण शिकवतो की केव्हा ओळखायचं, काय करायचं. हे ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. निश्चितच. आपल्याला इथे आपल्या जी मंडळी आजच्या आपल्या या मीटमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडनं प्रश्न येत आहेत. मीरा यांनी विचारलेत, असं खूप बोललं जातं की खूप बिघडली आहे, डिप्रेस्ड आहे, पण त्यांच्या मनावर परिणाम हा त्यांच्या पालकांच्या किंवा फॅमिलीच्या वागण्यामुळे झालेला असेल आणि ही बाजू कुणीच डिस्कस करत नसेल, तर थेरपी, सायकोलॉजिस्टकडे जाणं हे सुद्धा कित्येकदा त्यामुळे विनाकारण वाटतं. अशा वेळेला या मुलांची समजूत किंवा अशा पालकांचं काउन्सिलिंग हे कसं करावं डिप्रेस्ड मुलांच्या, असं त्यांनी आपल्याला प्रश्नातनं विचारलंय. शुभांगी मॅडम. येस, पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन पिढी ही समस्याजनक आहे असं मागच्या पिढीला वाटतं. सो हे हायपोथिसिस आहे. तर आपल्याला आणि प्रत्येक पुढच्या पिढीला आपली मागची पिढी बरोबर नाही असं त्यांनाही वाटतं. मला असं वाटतं याच्यामध्ये आम्हाला एक सत्य आणि तथ्य हे बघायला लागतं. प्रत्येक वेळेला ना मुलांना दोष देऊन चालत ना पालकांना दोष देऊन चालत. पालकांचं एक महत्वाचं ध्येय असतं की आपल्या मुलाने, त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी ही जगातली राजकुमार किंवा राजकुमारी असते. आणि समस्या तिथे होते की माय सन इज अ प्रिन्स ऑर प्रिन्सेस. मला असं वाटतं आपला मुलगा किंवा आपली मुलगी या जगातलं एक नॉर्मल, एक कॉमन मूल आहे एवढं समजलं तर त्या मुलांवरती अन्याय होणार नाही. कारण जेव्हा आपण एखाद्याला एवढ्या मोठ्या पोझिशनवर नेतो राजपुत्राच्या, तेव्हा आपल्या आकांक्षा, महत्वाकांक्षा त्या मुलांबद्दल वाढतात आणि त्याच्यामधनं प्रचंड कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात. हे खरं आहे की आमची जी यंग मुलं आहेत त्यांच्यामध्ये पॅरेंट चाइल्ड कॉन्फ्लिक्ट हा एक महत्वाचा घटक आत्महत्येचा आहे. इस्पेशली इम्पल्सिव्ह आत्महत्या, की चिडला, संतापला तर त्याच्यामध्ये कुठेतरी पालकांची चूक असते असं म्हणता येणार नाही आपल्याला. त्यांच्यामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीची मुलांना वाढवण्याची जी कला असते ती कदाचित कुठेतरी कमी असतील. ते काही वाईट किंवा चुकीचे पालक असतात असं म्हणता येत नाही. कधी ते कठोर असतात, कधी ते फारच मृदू असतात. म्हणजे आजकाल तर मी गेल्या 3-4 वर्षामध्ये मोबाईल दिलेला नाही. आणि मोबाईल आहे पण एक टिपिकल अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही म्हणून मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा की ज्या पालकांची महिन्याची कमाईच 20,000 रुपये आहेत ते लोक 40,000चा मोबाईल अचानक मुलांना कुठून देणार. पण याच्यासाठी आत्महत्या झालेल्या आहेत. आणि
इथे आपल्याला थोडंसं त्या मुलांबरोबर सुद्धा थेरपी करायला लागते. लक्षात घ्या, मुलांचं मन, ज्याला आम्ही फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणतो, म्हणजे की एक ऍग्रेशन सहन करायची प्रत्येकाची ताकद असते आणि ही ताकद कमी जास्त असू शकते. लहान मुलांमध्ये साधारणतः अपमान सहन करायची किंवा ह्युमिलिएशन सहन करायची ताकद कमी असते. मोठ्या माणसांमध्ये सुद्धा ती कमी असते, पण ज्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन टॉलरन्स जो आहे तो जर वीक असेल तर अशा व्यक्ती फार चिडचिड्या आणि मग आलं मनात की केलं अशा पद्धतीच्या असतात, ज्याला आम्ही इम्पल्सिव्हिटी म्हणतो. म्हणजे की मी जसं म्हटलं की आत्महत्येचे विचार सगळ्यांमध्ये येतात, सगळे करत नाहीत, पण ह्या इम्पल्सिव्हिटी असणाऱ्या व्यक्ती पटकन करतात आणि यंग लोकांमध्ये ही इम्पल्सिव्हिटी भरपूर असते. तर ही आपल्याला सांभाळायला लागते. आणि आम्ही पालकांना आणि मुलांना, मुलांची सायकोथेरपी करायच्या पद्धती ऑफकोर्स वेगळ्या आहेत, म्हणजे त्या अडल्ट लेवलवर जशा करतो तशा नसतात, त्या वेगळ्या पद्धतीने करायला लागतात, पण त्या केल्या पाहिजेत. म्हणजे की आपल्याला ते फॅमिली जी आहे ती एकत्र आणली पाहिजे आणि फॅमिलीमध्ये सामंजस्य आणलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे की आम्ही कधी सांगतो की अरे बाबा, मुलाला सांगतो की तू आई बाबा होऊन बघणार आहे, आणि आई बाबांना सांगतो की तू जरा तुमच्या मूल होऊन पहा, म्हणजे ज्याला मी रोल रिव्हर्सल म्हणतो. आणि हे खूप ट्रिकी आहे, पण ते कौशल्याने करायला लागतं. तेव्हा कुठे आपल्याला त्यांची मनं समजायला लागतात आणि एकमेकांची मनं एकमेकांना समजून देणं हा एक खूप महत्वाचा भाग फॅमिलीमध्ये करायला लागतो ऍज अ सायकियाट्रिस्ट. निश्चितच आपल्याला मला एक विशाखाजींना एक प्रश्न विचारायचा आहे, की त्या म्हणाल्या की 3.5 लाखाचे चेक पर्स मध्ये असताना देखील असं वाटलं की एक एकटेपणा येतो. असा काय नेमका एकटेपणा अशा कलाकारांच्या जीवनामध्ये येतो की अशी ते टोकाची भूमिका घेतात, की असं एकदम असं लोनली फिलिंग काय येतं? म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांचे मिस्टर होते, मुलगा होता, असं सगळं असताना असं नेमकं काय होतं? मुळात मी घरी एकत्र, म्हणजे लांब राहायचे त्यांच्यापासून कामानिमित्त. बरोबर. एकत्र नव्हतो राहतो, दुसरीकडे, मी दुसरीकडे. त्याच्यामुळे मी तो असून सुद्धा नसल्यासारखं होतं. आहे. त्याच्यामुळे तो एकटेपणा एक सातत्याने जाणवायचा. आणि अखंड जरी शूटिंगची माणसांची गर्दी असली तरी सुद्धा ते आपले नेक्स्ट येतात आपल्याला. बरोबर. ते, त्या त्या वेळेपुरता आपल्याशी कनेक्ट होतात. अशी माणसं होती आजूबाजूला. प्रचंड माणसांची गर्दी होती शूटिंग मध्ये, मित्र मैत्रिणी, बट नॉट व्हेरी क्लोज. सगळे प्रोफेशनली प्रोफेशनल वागतात जेव्हा कामानिमित्त एकत्र भेटतात. काहीच जण अगदी कायम हाताच्या बोटावर मोजण्यासारखी माणसं असतात की जे हार्ट टू हार्ट कनेक्ट होतात. सो एवढ्या माणसांच्या गर्दीत सुद्धा एक एकटेपण होतं. आता ते का होतं मी सांगू शकत नाही. कारण बऱ्याचशा गोष्टी असतात ना ताई, की आपल्या खूपच पर्सनल असतात. त्या आपण इतक्या ओपनली प्रत्येकाशी बोलू शकत नाही. आता फार धाडस करू शकते अशा पद्धतीने बोलायचं, की मी खरंच त्या टोकापर्यंत जाऊन आलेली आहे. त्याच्यामुळे मला एकटेपणा आल्यावर काय करायचं, किंवा एकटेपणा कसा वाटून घेऊ नये, किंवा कसं हॅपी राहावं, कसं गिल्ट आपलं काढून टाकावं डोक्यातून, मनातून. या सगळ्या गोष्टींवर मी आता थोडीशी मात केली आहे. त्याच्यामुळे मी याबद्दल बोलू शकते. पण त्यावेळेस माहित नाही, स्विच ऑन ऑफ होत होता ॲज अन आर्टिस्ट. पण तरी सुद्धा माणूस म्हणून मी थोडीशी एवढी सगळी असून सुद्धा गर्दीमध्ये एकटी असायची. कारण रात्र भयंकर खायला उठायची मला. कारण रात्रीला आपण म्हणतो ना, घरी गेल्यावर कुशीत निजायला कुठेतरी लागतं. तर ती माया कुठेतरी लागते. कोणीतरी "काय गं, दमलीस का गं? बसलीस का गं? घे पाणी घे हातात." म्हणजे ह्या पद्धतीचे केअर लागतं माणसाला कायम. तर ते कुठेतरी होत होतं. आणि मिसिंग होतं. अ, आणि मग त्याच्यानंतर मग नवरा राहायला आला माझ्याकडे. मग देन आय फेल्ट की हां, अरे चला आहे कोणीतरी. मग त्याला कळलं की अरे, ही माणसाची गरज आहे एकमेकांना कनेक्ट राहणं. सो तो येऊन जाऊन दर आठवड्यातून 2 दिवस, नाहीतर वेळच नसायचा एकमेकांसाठी. मग नंतर तो एकमेकांसाठी वेळ काढायला लागलो आणि मग हळू ते एकटेपण गेलं. अन्यथा इतकी गर्दी असते माणसांची, पण तरी सुद्धा आपल्या नेक्स्ट टू कोणी नसलं की एक एकटेपण वाटायला लागतं. तर कारण हेच आहे की पण मी त्या तुमच्या घरात माझ्या लेकापासून खूप लांब राहत होते. फील्डमध्ये आता हे अपेक्षित आहे. बऱ्याचदा असं होतं की बाहेरून कुठून तरी मुंबईमध्ये लोक असे आलेले असतात, बाहेर गावाहून आलेले असतात.
त्यांना हे अपेक्षितच आहे की हे असं एकटेपण येणारच, घरी गेल्यानंतर तुम्ही म्हणता तसं रात्र खायला उठणारच आहे. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवातून? मी आत्ता असं सांगेन की या एकटेपणावर तुम्ही डोक्यातूनच पहिले काढून टाकलं पाहिजे. आपण एका करिअर करण्यासाठी आलेलो आहोत. आपलं फोकस काहीतरी वेगळं आहे, काहीतरी अचीव्ह करण्यासाठी यायचं आहे. सो मेडिटेशन फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. प्राणायाम, मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग. मला माझ्या आयुष्यात सिक्रेट या पुस्तकाने खूप माझ्या आयुष्यात बदल केलेले आहेत. की मी आजही कंटाळले, काय झालं तर मी सिक्रेट नावाचे पुस्तक आहे, ते मी कायम त्यातलं एखाद पान वाचत असते. स्वतः आरशात बघून की आय लव्ह मायसेल्फ, हे फार महत्वाचं आहे. की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोवर तुम्ही इतरांवर मदत, प्रेम हे काही करूच शकत नाही. सो गाणी म्हणते मी, गाणी ऐकते. माझा अतिशय घाणेरडा आवाज आहे, लोक मला हसतात तरी सुद्धा मी मोठ्या मोठ्याने गात असते. आता हल्ली माझा मुलगा कानात बोळे घालून बसलेला असतो की आई ग तू गायला लागलीस का? पण मी मोठमोठ्याने गात असते जेणेकरून मला आनंद मिळतो. सो मला आनंद, माझ्या मनाला एकतर माइंड असं आहे की आय एम सॉरी, डॉक्टर इथे समोर आहेत, तर माइंड असं आहे की ते कुठं आहे, शरीरात एक अवयवच नाहीये. असा एक जो अवयव नाहीये शरीरात, त्याच्यावर सगळं आपलं शरीर अवलंबून आहे. तर इतकी हे आहे, द्विधा आहे की ते कुठे माइंड असं वाटायला लागतं की कुठे हे मन जे दिसत नाही त्याच्यावर कसा परिणाम. तर लक्षात आलं की याच्यावर फक्त सकारात्मक विचार आणि म्हणजे या सगळ्या आनंद यांनीच ते मन तृप्त होऊ शकतं, समाधानी होऊ शकतं आणि जगू शकतं आनंदानं. तर आता मी एवढंच सांगेन या मुलांना की स्वतःला आनंद मिळतोय त्या गोष्टी करा. गाणी ऐका, पुस्तकं वाचा, चित्र काढायला आवडत असेल तर चित्र काढा. मी मध्यंतरी माझ्या सायकॅट्रिस्टने सांगितल्याप्रमाणे मातीकाम म्हणजे पणत्यांवर रंग मारलेत, वेगवेगळ्या कलरफुल काही गेम डाउनलोड केले आणि मग मी ते खेळत होते. सो अशा पद्धतीने मी माझं माइंड स्टेबल केलं. जे शरीरात कुठे ते माइंड आहे तेही नाही माहिती, पण ते स्टेबल झालं परमेश्वराच्या आणि सायकॅट्रिस्टच्या मदतीने. सो मी असंच म्हणेन की एकटेपणा हा खरंच हा प्रॉब्लेम असला तरी त्याच्यावर सोल्युशन आपलंच आपल्याला शोधून काढायचंय. आणि पुन्हा एक की एकटाच येतो माणूस आणि एकटाच जातो. काय एवढं एकटेपणा त्याला कुरवाळत बसायचंय, की जगूया की छान आनंदानं. हे आता मी नक्कीच. छान अगदी सकारात्मक पद्धतीने बोलतेय. आणि मैं अपने आप में खुश हूँ, मैं अपने आप पे बहुत प्यार करती हूँ, अशा हा विचार ठेवून म्हणते. आणि पुन्हा शेवटी माझ्यावर विनोदाच्या पद्धतीत कायम पंच मारले जातातच की तू एकटी कुठे आहेस, तू अपने आप में ग्रुप है. तो मैं अपने आप में ग्रुप हूँ. तर आय एम व्हेरी हॅपी इन माय लाईफ. वाह! मला वाटतं आजचा आपला हा जो परिसंवाद आहे त्याचं जे शीर्षक आहे, आत्महत्या हा पर्याय नाही. विशाखाच्या स्वतःच्या इतक्या सुंदर उदाहरणातनं, सुनील सरांच्या स्वतःच्या उदाहरणातनं हे सगळं आपल्यापर्यंत इतकं छान पोहोचलेलं आहे. तर मला वाटतं या परिसंवादाला आपण पूर्णत्वाच्या दिशेने नेत असताना शुभांगी मॅडम जाता आता लॉकडाऊनचा जो एकूण काळ आहे, तर तो हळू संपण्याच्या दिशेने असला तरी सुद्धा या पुढचं जे काही आपलं वावरणं असणार आहे समाजात, ते निश्चितच जग बदललेलं आहे. आपलं वावरणं बदललेलं असणार आहे. अशा वेळेला पूर्ण नकारात्मकता बाजूला ठेवून सामोरं जाणं, हे सगळं याबद्दल काय सांगाल? आवाज नाही येते. आय एम नॉट अलोन. म्हणजे या जगात हे सगळं होतंय. लॉकडाऊन फक्त माझ्यासाठीच नाहीये, कोविड-19 फक्त माझ्यासाठीच नाहीये. सो देअर आर मिलियन्स लोक जे आहेत ही लॉकडाऊन मध्ये जात आहेत. आणि विन्स्टन चर्चिलचं एक सुंदर वाक्य आहे आणि ते मला आवडतं. सिंपल वाक्य आहे, नेव्हर 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 गिव्ह अप. ओके, आयुष्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे की आपण हे कधीही सोडायचं नाहीये आपल्याला. कारण मी एक जाता एक महत्वाचं उदाहरण सांगते की दरवर्षी रिझल्टच्या नंतर रिझल्ट यायच्या आधी आपण एखाद्या स्टुडंट्सने आत्महत्या केली असं ऐकतो. ओके, आणि हे रिझल्ट यायच्या आधी ऐकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिझल्ट आल्यानंतर असं कळतं की त्या मुलीला किंवा त्या मुलाला 85-87% मार्क मिळाले होते. सो दिस इज हे खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. सुईसाईड काय आपले प्रॉब्लेम सोडवत नाही,
किंवा आपले बर्बाद होणारे प्रॉब्लेम चांगले करत नाही. सुईसाईडमुळे आपल्या आयुष्यातली एक उत्तम संधी आपण गमावून बसतो आणि ते तसं होता कामा नये. जस्ट वेट अँड वॉच विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी सांगेन नेव्हर 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 गिव्ह अप. वा, खूपच छान. डॉक्टर, मला एक विचारायचं आहे. आपण हे जे आपली आता सध्याची जी लाईफस्टाईल झाली आहे, अवेळी खाणं, अवेळी उठणं, अवेळी झोपणं, याचा परिणाम किती होतोय? इट डिपेंड्स. जसं की आता जसं विशाखा किंवा फिल्म इंडस्ट्रीतले लोक आहेत, म्हणजे मी पण बऱ्याच जणांशी बोलते, माझे क्लायंट्स आहेत ते, तर त्यांच्या लाईफस्टाईलला या गोष्टी नॉर्मल आहेत. त्यांच्या लाईफस्टाईलला, बिकॉज त्यांना जेव्हा जसा वेळ मिळतो तसा त्या आयुष्यातल्या नॉर्मल गोष्टी मिळतात. पण जनरली आपल्याला ज्या गोष्टी वेळच्या वेळी करायला पाहिजेत, ज्याने खूप महत्वाचं आहे, कारण शेवटी आपल्याला आपल्या आयुष्यातलं कम्फर्ट झोन मेंटेन करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे जर आपण महत्वाच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप, स्लीप. व्हेरी इम्पॉर्टंट. मी तर म्हणेन हे आयुष्याचं अमृत आहे. ज्यांची झोप बिघडते त्यांना आयुष्यातल्या अनेक गोष्टी, पहिल्यांदा आरोग्य आणि मानसिक आरोग्य दोन्ही गोष्टी होतात. आणि स्लीपचं सेंटर आहे आपल्या मेंदूमध्ये, ते जेव्हा बिघडतं तेव्हा पूर्ण आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य सगळंच बिघडतं. तर झोपेच्या बाबतीमध्ये आपण गमती आणि धमाल करू नये, त्याला सिरियसली घ्यावं. आणि एकदा झोपेला आपण सिरियसली घ्यायला लागलं की आयुष्यामध्ये जी जगण्यासाठी आवश्यक शिस्त आहे ती आपण बाळगू शकतो. पण स्लीप इज इम्पॉर्टंट. आय वुड से दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याशिवाय आयुष्य नाही. एक तर झोप महत्वाची आहे आणि मानसिक आरोग्य. नथिंग इज इम्पॉर्टंट. या दोन्ही गोष्टी असल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठेही दगडावर पण झोपाल आणि सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरी तुम्ही सांगणार मेरी मर्जी मैं जिंदा हूं, यु नो. आणि हे महत्वाचं आहे आपल्याला. मला असं वाटतं, मी अॅनिमल लव्हर आहे. माझे सगळे प्राणी माझं ऐकत नाहीत, ते त्यांच्या मर्जीने जगतात. आय लर्न फ्रॉम देम की आय ऑल्सो कॅन लर्न, यु नो. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना कोणाला त्रास देत नाही तोपर्यंत आपल्याला जे पटतं, जे आवडतं, जे मनाला प्रसन्नता देतं, त्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आयुष्य एकच आहे. दिस इज इम्पॉर्टंट, यु नो. एकच आयुष्य आहे. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. करायला पाहिजे. म्हणजे की मीही करते. मला ते सगळे चिडवायचे. केएम मध्ये माझा कुत्रा असायचा जो माझ्या मागून मागून सगळीकडे यायचा, वॉर्डच्या बाहेर थांबायचा. बट ते सगळेजण म्हणायचे की मॅडम आहेत की मस्करी आहेत, कुत्र्याला घेऊन राऊंडला जातात. इव्हेंच्युअली माझ्या कुत्र्याला कदाचित जास्त सायकॅट्री येत असेल, कारण माझ्या सगळी केस डिस्कशन तो ऐकत असेल. पण आय लर्न फ्रॉम माय अॅनिमल्स. आय लर्न टू लव्ह, टू गिव्ह लव्ह, यु नो. हे खूप महत्वाचं आहे. विदाउट एनी कंडिशन. स्लीपच्या बाबतीमध्ये त्यांनी जी एक गोष्ट सांगितली ना, त्याचा एक मला अनुभव फार शेअर करावा फार महत्वाचा वाटतो. की ज्यावेळी मी सेंट पीटर शाळा सोडली आणि नंतर मग मी एक रो हाऊस विकत घेतलं पाचगणीमध्ये, पॅरामाउंट सोसायटीमध्ये. आणि मी तिथं 2 बेडरूम्स वरती होत्या आणि हॉल आणि किचन. आणि असं झालं की दोघंही चित्रकार होतो आम्ही. तर एक बेडरूम छोटी होती ती आम्ही झोपण्यासाठी वापरायचो आणि एक बेडरूम जी मोठी होती चित्र काढण्यासाठी वापरायचो. आता प्रश्न असा निर्माण झाला की स्वाती ऑइल कलरची पेंटिंग करत होती, तिची पण मोठ्या मोठ्या पद्धतीनं पेंटिंग करायची इच्छा निर्माण झाली. तिनं ती शाळा सोडली होती, मीही शाळा सोडली होती आणि मलाही चित्र काढायची होती आणि तिलाही चित्र काढायची होती. मी वॉटर कलर पेंटिंग करतो, स्वाती ऑइल कलर करते. आणि थोडासा तो जो स्मेल येतो ऑइल कलरचा तो मला थोडा आवडत नाही, तो स्मेल त्याचा केरोसिन, हे असं टर्पेंटाईन आणि हे. तर मग मी अशी ठरलं आमचं की स्वातीनं दिवसा पेंटिंग करायची, म्हणजे सकाळी 9 किंवा जेवण बिवण तिचं काय असेल तर दिवसा ते तिला 7 पर्यंत किंवा 8 पर्यंतचा जो वेळ तो स्वातीचा, सकाळचा तो स्टुडिओ वापरायला. आणि मग मी काय करायचो, मी दिवसा झोपायचो आणि रात्री मग पेंटिंग करायचं असं ठरलं. आणि मग काय झालं, रात्री सगळी शांतता नीरव झाली की मग 10 वाजता मग मी तिचं काम ती आवरून ठेवायची बाजूला आणि माझं पेंटिंग करायला मी सुरुवात करायचो. आणि तुम्हाला पटणार नाही, मी सकाळी रात्री 9 ते सकाळी 6 अशी मी पेंटिंग्स करत बसायचो. कारण मला तर पर्याय नव्हता की स्टुडिओ नव्हता. आणि मग अशा परिस्थितीत अशी एक वेळ आली की 1 वर्षानंतर माझ्या शरीरामधलं जे काय B12 किंवा जे काय म्हणतात कॅल्शियम किंवा जे काय काय सगळे जीवन
किंवा जे काय जगण्यातली सगळे हे जे होतं ते काय नॅचरल झालं आणि ते सगळी संपली. आणि एक दिवस मी माझ्या मोटरसायकलवरून जात होतो, छोटीशी मोटरसायकल थोडीशी काहीतरी बॅलन्स झाला, ती पडली, मला कंट्रोल झाली नाही आणि मी जो आजारी पडलो तो पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर मध्ये मला 1.5 महिना मी त्याच्यामध्ये पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर मध्ये ऍडमिट होतो. आणि मला कळालं की रात्रीची झोप जी आहे, त्या डॉक्टरांनी मला विचारलं काय करता तुम्ही वगैरे, तर मी सांगितलं चित्र काढतो वगैरे. मग त्याला सांगितलं मला कधी काढता वगैरे, कशी काढता, मग मी त्याला सांगितलं रात्रीची काढतो. अरे तो म्हणला बाबा रात्री जेवणाची पचन संस्था बाकीचे पण काय काय उद्योग चालू असतात, जरी तू शरीरामध्ये जरी करत नसलास तरी ते नॅचरल आतमध्ये होत असतात. ते तुला रात्री झोपणं गरजेचं आहे आणि तू आता व्यवस्थित सगळं जीवन, तिथे एक मोठं वाक्य लिहिलं होतं की हेल्थ इज वेल्थ. आणि मग ते मी तुम्हाला सांगतो इतक्या सिरियसली घेतलं की नंतर व्यायाम आणि हे सगळं करून आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की इतका मोठा स्टुडिओ बांधला मी. आज माझ्याकडे 18,000 स्क्वेअर फीटची जागा आहे आणि माझ्याकडे 5,000 स्क्वेअर फीटचं घर आहे, ज्या ठिकाणी मी कुठेही चित्र काढू शकतो, कुठेही पेंटिंग करू शकतो. पण त्या घटनेमुळं मला एवढी प्रेरणा मिळाली की आज माझा जो बंगला जो आहे तो 18,000 स्क्वेअर फीट मध्ये गार्डन आहे, सगळं आहे. आज माझ्याकडे 2 कार आहेत. आणि तुम्ही ज्या मॅडम ज्या मगाशी म्हणाले डॉक्टर मॅडम की जीवन इतकं सुंदर आहे, आणि आज मला कळतंय की अरे मी जर त्यावेळी जर तसं केलं असतं तर आज मी चित्र काढली, आज माझ्याकडे आमिर खाननं चित्र घेतली, आशाताई भोसलेंनी घेतली, टाटानं घेतली, अंबुजा सिमेंटनं घेतली. आणि मी अभिमानानं सांगतो की अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्कॉटलंड प्रत्येक देशामध्ये मी एक तरी चित्र माझं विकलं गेलेलं आहे, स्वातीचं चित्र विकलं गेलेलं आहे. आणि इतकी छान मोठी मोठी माणसं मिळाली गेली आम्हाला की मला इतके पैसे मिळाले. मला मला सुशांतचा खूप राग येतो की ज्यावेळी माझ्याकडे 1 रुपया नव्हता त्यावेळी मी आत्महत्या करत होतो आणि बिचाऱ्याकडे 60 कोटी रुपये होते असं मला कळलं. अरे 60 कोटी रुपये कुठेतरी आपल्या बँकेमध्ये आपल्या ठेवून खेडेगावात राहिला असतास, बँकेचं तुला व्याज 30-40 लाख मिळालं असतं, मस्त आपलं जे चित्र बित्र अभिनय बिभिनय काय दुसरी ड्रामा इन्स्टिट्यूट काढून जगला असता. आणि मग तिथं मला एक जाणवलं की हे जे सगळे मला फोन येत आहेत किंवा माझी ही जी ग्रीन टाय इतकी फेमस झाली की आयझॅक भेटला पाहिजे होता सगळ्यांना. आणि ते आयझॅक भेटण्यासाठी एक तरी आपली, म्हणजे आता माझी स्वतःची सांगतो की माझी स्वतःची सध्या बायको हीच माझी आयझॅक आहे. कारण आम्ही दोघे इतके एकमेकाशी असोसिएट्स आहोत की आम्ही दोघांच्या एकमेकाच्या विचारांशिवाय आम्ही दुसरं काही करतच नाही. म्हणजे एक तरी आपल्याला एक माणूस असा पाहिजे की जिथं आपल्याला संपूर्ण आपण त्याचं मन मोकळं करू शकतो, त्याचं हे करू शकतो. आणि आयझॅकचं कौतुक असं की नंतर मला आता ज्यावेळी आयझॅकच्या गोष्टी सांगतात तो आयझॅक हा माणूसच तसा होता, तो मला एकट्याला मदत नव्हता करत. तो तिथे नंतर एका माझ्या एका कलिगनं सांगितलं, शिक्षकानं, अरे दुबईला एक मोठा चान्स मला मिळणार होता. तर त्या आयझॅकनं त्याचं टायपिंग वगैरे सगळं करून कतारला त्याला पाठवलं. त्याला 2-1.5 लाख रुपये सॅलरी हिंदी टीचरला मिळणार होती. तो म्हणाला त्या शाळेत जा, मी तुला जरूर मदत करतो. म्हणजे ही इज हॅव्हिंग दॅट हेल्पिंग माइंड. काही लोकांचं हे. आणि आता सध्या मी मानसोपचार तज्ञ झाले का, तर मला 200 ते 400 फोन येतात आणि मी सांगतो आम्ही मी तुम्हाला आता तेच विचारणार होते सर की तुमच्या जीवनात आयझॅक आला, तुम्ही किती जणांचे आयझॅक झालात? कारण आता मला ते कळलंय सांगते मी की तुम्हाला. तुम्ही रोज 50-60 कॉल अटेंड करता. नाही मी जास्त करतो. आणि मला आहे ना अच्छा. सांगतो इतक्या भारी पद्धतीने मी आता अटेंड करतो सगळ्यांचे कॉल. मी त्यातली एक कथा तर मला फार सांगायला आवडेल की फार मनोरंजक आहे. एका जवळ 65-70 वर्षाच्या बाईनं मला एका, म्हणजे आपण त्यांना मावशी म्हणूया, किंवा त्या काकींना मावशीने मला फोन केला आणि त्यांनी मला विचारलं की ढेकणाच्या औषधामध्ये जे 2 प्रकार असतात, लाल आणि एक काळा ब्रँड असतो म्हणे, तर फास्ट मरण्यासाठी कुठला जरा उपयोगी पडेल. तर मी घाबरलो. मी म्हणालो की अहो मावशी तुम्ही मला हे काय विचारता, किंवा जाता जाता मला तुम्ही कामाला लावू नका म्हणलं काहीतरी करून. नाही म्हणली मला विचारायचं की जास्त पॉवरफुल कुठला. तर मी म्हणलं लाल पॉवरफुल असतो म्हणलं, म्हणजे ते दिसतोच ना कलर जरा लाल पण असतो. तुम्ही का करताय असं. तर त्यांनी मला सांगितलं की अहो काय सांगू, माझा मुलगा खूप लांब आहे म्हणे नोकरीसाठी, आणि सुनबाई जी आहे ना ती माझं अजिबात लक्ष देत नाही. तिची 2 मुलं, आणि तिला शाकाहारी आवडतं, वरण भात आवडतं, ती खाते, मला अंडी आवडतात म्हणे. म्हणलं करायची ना, सांगायचं ना. नाही तिचं कोण मी ऐकणार म्हणले. माझी खोली सेपरेट आहे बंगल्यातली, मी सेपरेट राहते, ती जी जेवण करते ती मी खाते. मग मी तिला म्हणालो बरोबर आहे मॅडम, तुम्ही 5 आणलेत ना तुम्ही आता मस्त पैकी ते, तर तुम्ही 5 घ्या ते तुम्ही जाल. पण एक तुमच्या ह्याच्यातनं सॉल्व्ह कुठं होतोय प्रॉब्लेम, की तुमच्या सुनबाईला त्रास नाही झाला. तुम्ही जाताना सुनबाईला जे आहे ना त्रास दिला पाहिजे, तिला कळालं पाहिजे तुम्ही आत्महत्या करताय तिच्यामुळे करताय. तर तुम्ही काय करा, ज्या काही शिव्या बिव्या द्यायच्यात ना त्या पहिल्या सुनबाईला द्या, आणि नंतर मग आपले 5 डबे आपले फोडायचे आणि ते सगळं खाऊन तुम्ही जा.
तर बोलले असं बोलतोस का, मग तू सांगितलं तर मला पटलंच म्हणली. थांब तिची चांगली खिरापत काढते म्हणले रात्रीची आज, आणि तिला मग नंतरच मी जाणार. आणि मग ते बोलायला लागले, तर म्हणले ठीक आहे. आणि मी आपलं विसरून गेलो हे प्रकरण. 3-4 दिवसानंतर मला त्यांचा फोन आला त्या मावशींचा, की अरे म्हणे मी तिला अशी झाडली, अशी झापली, आणि पोरगी रडायला लागली सुनबाई माझी, हे ते मुलांना घेऊन. आपण खरं सांगू का म्हणले, सुनबाई चांगली आहे हो तशी माझी, एवढी काही वाईट नाहीये. तर ती म्हणत होती की तुम्ही बोलत नव्हता माझ्याशी म्हणून मी त्याशी करत होते. मग त्यांना मी विचारलं, मावशी तुम्हाला मुलगी आहे का? तर म्हणलं नाही. तर म्हणाले की तुम्ही ती मुलगी असं समजा ना तिला. तर तुम्हाला अंडी आवडतात, तुम्हाला मटण आवडते, काय आवडतं ते तुम्हीच आता करा. तिला वरण भात आवडतं तिला करा, दोघी मिळून एकमेकाला वरण भात करा, दोघी मिळून एकत्र जेवण करा. आणि तिला पण आता कोणाचा आधार नाही, तिचा नवरा इतक्या लांब नोकरी करतो, आणि तुम्ही दोघांनी जर असं सहकार्याने राहिलं तर तुमचं एकदम छान मस्तपैकी चालेल, आणि तुम्ही नक्की म्हणले खुश व्हाल. परत 6-7 दिवसानंतर त्यांचा मला फोन आला की बरं झालं सांगितलंच ते, आता माझ्या सुनबाई बरोबर पटतंय मस्तपैकी, ती पण मस्त अंडी बिंडी आम्ही सगळे एकत्र करतो म्हणे, आणि आता एकत्र जेवताना फार मजा येते. आणि मग मला असं वाटतं की मी एक छोटासा आयझॅकची भूमिका पार पडलेली आहे, आणि कुठेतरी एक त्या मावशींना एक दिलाय. आणि आता त्यांचा एक 3-4 दिवसांनी फोन येतो, मला थोडा कंटाळा येतो ते सांगत बसतात, पण मी आपलं थोडं ऐकतो की जाऊन दे म्हणलं, आता आयझॅक मी आपलं जसं ऐकलं तसं आपण पण ऐकाल. हा ते बरं चाललंय, आता माझं चांगलं चाललंय, हे चाललंय ते चाललंय. म्हणजे एक तरी आत्महत्या मी कन्फर्म केली. आणि आयझॅकची जी माझ्यावरती जे काही कर्ज होतं माझ्यावरती, ते एक मला मोठं फील झालंय की अशा 5 आत्महत्या मी जवळजवळ वाचल्यात, आणि मी वाचवल्यात. आणि त्याच्यावरती मला असं वाटतं की मी छान डॉक्युमेंटरी किंवा एखादी छोटीशी कथा करेन. आता जर माझ्या फेसबुक पेज वरती जर तुम्ही गेला तर त्याच्यावरती ग्रीन टाईच्या आठवणी नावानं मी एक लिहिलंय. आणि मला असले उद्योग करायला फार आवडायला लागले आता, की ते लोकांचे कसे कसे प्रॉब्लेम आले, कसे केले, आणि मी कशा रीतीने त्यांचे सॉल्व्ह केले, असे थोडे थोडे केलेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं थोडा थोडा आयझॅक झालं पाहिजे. पण निश्चितच. आम्हालाही आपल्यालाही तेच वाटते रश्मी. आपण आजचा हा कार्यक्रम याच्यासाठी ऑर्गनाईज केला होता की आपल्याकडूनही कोणाचं जीवन, एक जीवन वाचलं, एक जीवन पुढे उभारी धरेल, एक जीवन तर पुढे तेच उभारलं. आपल्याला हवंय. जसं सर म्हणाले, आज सुशांत सिंग राजपूतने जी आत्महत्या केली, पूर्ण भारत हळहळतोय त्या एवढ्याशा मुलासाठी, 34 वर्षाचा मुलगा. आज त्याच्याकडे काही पर्याय नव्हते. मला नेहमी मनात असं प्रश्न येतात, मला डॉक्टरना पण तेच विचारायचे की कितीतरी पर्याय त्याच्याकडे होते. तो इंजिनियर होता, तो एक चांगला डान्सर होता, एक त्याची फॅमिली बॅकग्राऊंड छान होती. सगळं काही असताना एवढी टोकाची भूमिका घ्यायची काहीच गरज नव्हती खरं तर. म्हणजे त्यावेळेला त्याच्या मनात काय आलं असेल हे आपण आता इथे बसून सांगू शकत नाही आहोत. तरीही मला असं वाटतं की भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये एक तरी माणसाशी बोललं पाहिजे होतं, किंवा तो कोणाशी बोलत नव्हता. एक तरी चांगला त्याच्याशी जवळचा मित्र पाहिजे होता. हे मला सगळ्यात जास्त जवळचं वाटतंय, की तुम्ही कोणाला तरी सांगितलं पाहिजे आपली दुःख किंवा काय. हा फार मोठा आणि जसं शेअर करायला पाहिजे. विशाखाजी पण म्हणाल्या की आमच्या भोवती भरपूर माणसं असतात आणि एखादा माणूस जर तुम्ही शोधलं तर असं नक्कीच एखादा आपल्याला कुठेतरी एक भेटतोच, नक्की हळवा भेटतो. कोपरा मिळेल, एक खांदा मिळेल तुम्हाला असा, की ज्याच्यासाठी काही जीव द्यायची गरज नाहीये. आणि जीव देणारे जीव देऊन जातात, पण आज त्यांच्या मागे त्यांचं कुटुंब, आज सुशांतचे वडील सांगतात की हमने मन्नत से उसको मांगा था. 3 वर्ष त्याच्यासाठी त्याच्या आईने, वडिलांनी इतके नवस नक्कीच. सायास करून तो जन्माला घातला होता, आणि त्या मुलांनी असा सहज जीव द्यावा. आणि त्याच्या पाठोपाठ नंतर जी एक 8 दिवस मालिका चालू झाली, 2 मुलं देतायत 10वीतली, कुठेतरी जीव एका फॅमिलीने केलाय, हे कुठेतरी माझ्या मनाला स्पर्शून गेलं. की जेव्हा एक मांडव घालणारे जे गृहस्थ पुण्याचे, त्यांनी आपल्या हो. पत्नी मुलांसहित आत्महत्या केली, हो. तेव्हा मला विचार करायला कुठेतरी भाग पडलं हे. डॉक्टर, तुम्ही काय सांगाल की ह्या ज्या अशा कौटुंबिक आत्महत्या जे करतात त्यावेळेला नेमकी मनस्थिती काय असते? याला आपण एक्सटेंडेड सुइसाइड म्हणतो. म्हणजे व्यक्ती आपल्यावर अवलंबून असलेल्या माणसांना पहिल्यांदा त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपल्या विना ह्या लोक जिवंत राहतील की नाही, किंवा त्यांची काळजी घेतली की नाही, हे
विकृत थिंकिंग आहे, हे थिंकिंग तसं बरोबर नाहीये, पण त्यावेळेला त्या व्यक्तीच्या डिप्रेशनने व्यापलेल्या असतील, भावनिक उद्रेक झालेला असतील, अशा वेळेला सारासार विचार करायची वृत्ती जी असते ना, ती या व्यक्तींनी गमावलेली असते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये हे ज्याला आम्ही रॅशनल थिंकिंग म्हणतो, हे फायर झालेलं असतं. आणि हे रॅशनल थिंकिंग येईपर्यंत वी ॲज अ सायकियाट्रिस्ट स्टार्ट वर्किंग, की हे सरासर जेव्हा विचारशक्ती जाते तेव्हा आपल्यावर म्हणजे हे रॉंग आहे. जगातली माणसं एकमेकांविषयी शिवाय जगू शकतात, पण त्यांना नेमकं असं वाटतं की माझ्याशिवाय हे नंतर जगू शकणार नाही किंवा यांना जगता येणार नाही आणि यांचे हाल होतील, या भावनेतनं ते सरसकट सगळ्यांना पकडून आत्महत्या करतात. म्हणजे की मला माहितीये एका व्यक्तीने त्याची बायको वारल्यानंतर 5 वर्षाच्या मुलीसकट आत्महत्या केली होती आणि त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की मला माहिती नाही, मला जगावंसं वाटत नाही, मी एकटाच गेलो तर हिला कोण सांभाळेल, म्हणून त्या 5 वर्षाच्या मुलीसकट त्यांनी आत्महत्या केली होती. तो याचं एक डायनॅमिकच वेगळं आहे, दुर्दैवी डायनॅमिक आहे, पण त्याला सायन्स आहे. म्हणजे की या व्यक्ती ह्या अशा पद्धतीने आपल्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या व्यक्तींना घेऊन आत्महत्या करतात, म्हणून त्याला आपण एक्सटेंडेड सुइसाइड असं म्हणतो. धन्यवाद. आज आपण पद्मा मॅडम. हो, आपण आज या कार्यक्रमाची मी सगळ्यांचे आभार मानते. डॉक्टर पारकर, चित्रकार सुनील काळे सर, विशाखाजी, रश्मी तुझे, आशुतोष पत्की, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमातून हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. आता तो आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावा, त्यांच्या मनात तो रुजावा की आत्महत्या हा पर्याय नाहीये. तुम्हाला भरपूर सारे पर्याय असे उपलब्ध आहेत. विशाखाजी जसं म्हणाले तसं व्यक्त व्हा. डॉक्टरांनी जसं सांगितलं तसं तुम्ही कोणाशी तरी मोकळेपणाने बोला. हे सारं काही करता येईल, पण त्याच्यासाठी एक जीव हकना गमवायची काहीही गरज नाहीये आणि आत्महत्या हा पर्याय नाहीये. रश्मी. हो, निश्चितच. आणि विविधम अर्थातच वैष्णव विजनच्या या उपक्रमातनं आपण नेहमीच सकारात्मक विचार आपल्या सगळ्या या मंडळींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आजही असाच एक विचार आपण दिलेला आहे आणि मंगेश पडगावकरांच्या शब्दांचा आधार घेत जाता जाता म्हणावंसं वाटतं, आता आपुल्या झरा जुळजुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. तर आज आपल्या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला दिलेला जो संदेश आहे तो लक्षात ठेवत आपल्या मनातला हा आनंदाचा झरा असा जुळजुळत राहो, अशा अपेक्षेसह आपल्या आजच्या या कार्यक्रमातनं विविधम मधनं भेट अंतरीची बोल मनीचे या आपल्या कार्यक्रमातनं मी रश्मी वारंग आणि आपल्या सगळ्या मान्यवरांसह आणि आपल्या आयोजक पद्मा भाटकर यांच्यासह आपण अनुमती घेऊया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.